नमस्कार, मी संतोष कसगावडे. मंडळीच्या परिवारामध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता आपण जो पंढरपूर तालुक्याच्या राजकारणाचा जुना इतिहास जुन्या मंडळींच्याकडून जाणून घेतोय आणि त्यामध्येच आज आपण प्राचार्य ॲडव्होकेट वामनराव माने सर यांच्याकडे आलेलो आहोत. कारण यांनी अगदी इंदिरा गांधींची सभा सुद्धा गाजवली आहे. एक पंढरपूर तालुक्यातील तुफान वादळी नेतृत्व, एक काळ पंढरपूर तालुक्यावरती पंढरपूर पंचायत समितीचे सभापती म्हणून पण त्यांनी काम पाहिलं. राजकारणाच्या अनेक पंढरपूर तालुक्याच्या विकासाचे ते साक्षीदार आहेत. त्यांनी अण्णांच्या बरोबर काम केले, मोठ्या मालकांच्या बरोबर काम केले आणि त्यांच्या राजकीय जीवनाचा आणि ह्या जुन्या नेत्यांच्या आठवणी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. आज आम्हाला जुनं राजकारण म्हणजे तुमच्या राजकीय जीवनाचा सुरुवात आणि ज्या नेत्यांच्या बरोबर तुम्ही काम केलं त्यांचा स्वभाव असेल, त्यांच्या त्या काळातल्या आठवणी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत. तर तुमची सुरुवात राजकारणाची कशी झाली किंवा राजकारणाकडे तुम्ही कसं ओढला गेला? वास्तविक ही एका शेतमजूर कुटुंबातील, परंतु राजकारणाचा एक वैचारिक अशा प्रकारचा ध्यास घेतलेला कार्यकर्ता. आमच्या जीवनाची सुरुवात राजकीय दृष्ट्या सेवादल आणि काँग्रेसच्या माध्यमातून झाली. त्या काळामध्ये नुसतं प्रशिक्षित कार्यकर्ता झाला पाहिजे अशी त्या काळच्या नेत्यांची एक इच्छा होती, प्रथा होती. आणि त्यामुळं बबनराव बडवे असतील दिवंगत, स्वर्गीय बाबूराव जोशी असतील किंवा कमलाताई बडवे असतील, हे आम्हाला प्रशिक्षण घ्यायचे आणि भारताचं परराष्ट्रीय धोरण काय आहे, भारताची लोकसंख्या कशी आहे, भारताच्या शेतीबद्दल काय, याबद्दलचा अभ्यास आणि त्याचं लेक्चर द्यायला ते आम्हाला सांगायचे. त्यामुळे एक प्रशिक्षित कार्यकर्ता म्हणून, सेवादलाचा कार्यकर्ता, काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून माझ्या जीवनाची सुरुवात झाली. आणि त्या काळामध्ये 71-72च्या काळ 70-71च्या काळामध्ये औदुंबर कर्मवीर औदुंबर अण्णा पाटील हे तालुक्याचे आमदार होते आणि त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी काम करतो. त्यामध्ये त्या काळातले ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणजे यशवंतभाऊ पाटील होते, पूर्वतभाऊ होते, त्याचप्रमाणे आपले स्वर्गीय कर्मयोगी सुधाकर पंत परिचारक सुद्धा आमच्या त्या मेळ्यामध्ये होते. आम्ही त्यांचे छोटे कार्यकर्ते म्हणून त्या ठिकाणी काम करत असतो. आणि त्यामुळं राजकारणाचा एक छंद, वक्तृत्वाचा छंद, आणि त्यामुळं आमचं जरा थोडंसं नेत्याशी वाहवा आम्हाला मिळत होती. त्यामुळं आम्ही राजकारणाकडे आकर्षित झालो. अण्णा म्हणजे एक करारी माणूस होता. खादीचं कडक शर्ट घालून सुद्धा जाण्याची कार्यकर्त्याची हिंमत त्यांच्या पुढे होत नव्हती. आणि असं राजकारण हे मुक्त असं नव्हतं, करेक्ट होते, भ्रष्टाचार विरहित होते आणि कारखान्यासाठी जीवाचं दान करणारे आणि कारखाना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अव्वल आणण्याचं काम ध्यास घेतल्याप्रमाणे ती करणारे व्यक्तिमत्व होतं. परंतु कार्यकर्त्यामध्ये बंधन आणि जनतेवरती, कार्यकर्त्यावरती विश्वास करून, म्हणजे लोकशाही ही प्रगल्भ झाली पाहिजे किंवा तळापर्यंत गेली पाहिजे अशा दृष्टिकोनातून काही तिथं आम्हाला अनुभव नव्हता. पण वैयक्तिक दृष्ट्या मला म्हटलं तर मी कुस्ती खेळायचो. कुस्ती माझी पंढरपुरात आवर्जून लावायची, भाषण करायचो. त्यावेळेस मला आवर्जून वामनराव बोल असं म्हणायचे. पण तो जो कालावधी होता तो अतिशय म्हणजे चिकाटीनं प्रपंच करावं तसं राजकारण करणारी ती मंडळी होती. आणि त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्याशी आमचा संबंध आला. आणि दरम्यानच्या काळामध्ये मालकांना DCCचं तिकीट औदुंबर अण्णाच्या माध्यमातून मिळालं पहिल्यांदा मालकांना मोठ्या मालकांना. आणि त्यांच्या विरुद्ध रामभाऊ बागल मोहिते पाटलाकडून विरुद्ध DCCला. मला वाटतं ही घटना कमीत कमी 80% लोकांना तरी माहिती नसावी. मोठे मालक विरुद्ध रामभाऊ बागल एकाच्या विरोधात DCCला लढले.
आणि त्याच्यामध्ये थोडासा आम्हाला मालकाशी संबंध आला. नाही. तो संबंध कसा की सगळे मतदार अण्णांनी ठरवलं होतं की ही जर निवडणूक जिंकायची असेल तर मोठ्या मालकांना तिकीट दिलं पाहिजे हे अण्णांनी ओळखलं होतं. मग मला एक विचारायचं, मोहिते पाटील आणि मालक त्यावेळेला म्हणजे वेगळे दोन गट होते का? जमत नव्हतं का त्यांची? अण्णाच्या गटात मोठे मालक होते. बरं. आणि रामभाऊ बागल, निराळी, पुन्हा नेमतवाडीचे खुळे अण्णा हे डायरेक्ट मोहिते पाटलाशी संबंधित. पण मोठे मालक हे मालक अण्णाच्या ग्रुपमध्येच होते ना पहिले. एक काँग्रेसचेच दोन गट. हा, काँग्रेसचेच दोन. जिल्ह्याच्या लेवलला अण्णाचा ग्रुप एक नामदेवराव जगतापाचा आणि मोहिते पाटलाच्या ग्रुपमध्ये हे मंडळ. त्या इलेक्शन मध्ये ज्यावेळेस उभा राहिले त्यावेळेस आम्ही खर्डीला त्या मतदार सांभाळायला, त्यांना पाणी द्यायला, चहा द्यायला खर्डीच्या मळ्यात आमचं तिथं नेमणूक झाली सेवादलाच्या मार्फत, काँग्रेसच्या मार्फत. बँकेचे मतदार तिथे ठेवले होते. मग त्यामध्ये मालक यायचे ना तिथं. त्यामुळे मालकाचा स्वभाव तिथं आम्हाला खऱ्या अर्थानं कळला. मनमिळावा माणूस आहे आणि समाजातल्या कार्याची आवड असणारा माणूस आहे झाला. आणि त्यामध्ये ते निवडून आले त्या काळात. नंतरच्या कालावधीमध्ये ते उपसभापती झाले. उपसभापती झाल्यानंतर तालुक्यातल्या दौरे 72च्या काळामध्ये एवढे दौरे करायचे. अण्णाच्या बाजूनच होती ते उपसभापती. पण तालुक्याच्या बाबतीमध्ये त्यांनी कामाला एवढा वेग दिला की प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी काम करण्याचं हे केलं. लोकांना प्रत्येक गावामधली म्हणजे कधी लोक बायका बाहेर पडले नव्हते श्रीमंत कुटुंबातले, त्या सुद्धा रोजगार हमीच्या कामावर 72 मध्ये आले. 72चा सगळ्यात मोठा दुष्काळ. त्या दुष्काळाची नाडी ओळखून समाज संकटात आहे. मालकाने एवढा प्रचंड प्रवास केला, प्रचंड काम केलं की रात्रंदिवस त्यांनी तालुक्याचं पायपीट केली. त्यामुळे एवढी मालकाची पॉप्युलॅरिटी वाढली की त्यामध्ये खऱ्या अर्थानं लोकांशी त्यांचा संबंध आला उपसभापती असताना. आणि अनेक कामं त्यांनी, अनेक रस्ते, अनेक वाटा. त्या काळात आता काय रस्ते झाली ती झाली, पण पूर्वी असं मोठं नव्हतं. त्यांनी अनेक रस्ते, अनेक ते करण्याचा वेग आणला. बाकीचे कार्यकर्ते कुणी असे फिरत नव्हते. त्याच दरम्यान अगोदर सुद्धा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची शेअर गोळा करायला सुद्धा ती झपाटून त्यांनी काम केलं. आम्ही त्यांच्या गाडीत नव्हतो. आमच्या बाजूचा जिल्हा परिषद सदस्य विशंभर आडवते, विशंभर चव्हाण जिल्हा परिषद सदस्य, त्याच्याबरोबर आम्ही शेअर गोळा करायला सुद्धा होतो कारखान्याची. मला 2 एकर शेती होती. मी 4 शेअर घेतले त्यावेळेस विठ्ठलचे. पण आम्हाला तिथं साखर ऊस घालता आलं नाही, कारण पुन्हा ते आमचं त्यांचं जमलं नाही. अशा पद्धतीनं मालकांची तालुक्यामध्ये ख्याती वाढल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे आकर्षित झालो. आणखी एक प्रसंग असा सांगितलं जातं की तुमच्याच गावामध्ये ज्यावेळेला तुम्ही अण्णा गटामध्ये होता त्यावेळेला मालकालाच प्रवेश बंदी केली होती. तो काय प्रसंग आहे नेमका? 1977 साली मालक जनता पक्षात उभा राहिले, नांगरधारी शेतकरी. उपसभापती असताना मालकांनी काँग्रेसचा पराभव झाला, इंदिरा गांधीचा पराभव झाला आणि उपसभापती असताना त्यांनी जनता पक्षामध्ये प्रवेश केला. आणि त्यांना ते जनता पक्षात प्रवेश केल्या अर्बन बँकेची चेअरमन होती. आम्ही 10-15 युवक काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना भेटायला गेलो, त्यांचं मन वळवायला गेलो की तुम्ही असा जनता पक्षात प्रवेश करू नका. त्यावेळेस मालक म्हणले मला तालुक्याचा विकास करायचा आणि तालुक्याचा विकास करायचा असेल तर मला आता जनता पक्षात गेल्याशिवाय भाग नाही. खरं कारण काय होतं तर त्यांना या अण्णांच्या पार्टीमध्ये मुक्त असा ही नव्हता, दबलं जात. कोणाच्या तर अंडरखाली राजकारण करायचं, समाजकारण करता येत. त्यांचं थोडीशी ही होती, घुसमट होती. हे खरं कारण म्हणजे काम करणारा माणूस होता पण कामाला वाव मिळत नव्हता ना. त्यामुळे त्यांनी तो मार्ग अवलंबला आणि 77 साली ते उभा राहिल्यानंतर औदुंबर अण्णांच्या बाजूने आम्ही प्रचार करत होतो. मी, पुन्हा हांडे महाराज, पुन्हा ढोबळे सर, शिंगण सर, आम्ही प्रचार करत. आणि त्या काळामध्ये एवढा शिगेला प्रचार गेला की मोठ्या मालकानं निवडणूक जिंकणार अशा प्रकारचं तालुक्यामध्ये वातावरण निर्माण झालं, आमच्या विरुद्ध वातावरण निर्माण झालं.
अशा दरम्यानच्या काळामध्ये आम्ही काय केलं ईश्वरवटारमध्ये की आमचं गाव आम्ही एका बाजूला पंचायत समिती सदस्य आमच्या गावात होता आणि आम्ही कार्यकर्ते तरुण, त्यामुळं गाव नुकतंच आमच्या बाजूला पहिल्यांदा ग्रामपंचायत आमची आली आणि त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी ठरवलं की अण्णाला पाठिंबा द्यायचा, कारण काँग्रेसमध्ये आहेत म्हणून आम्ही अण्णाला पाठिंबा. आम्ही बोर्डच लावला गावात की बाबा परिचारकांना गाव बंद. सगळा प्रचार झाल्यानंतर मालक पुन्हा शेवटी त्या गावाला भेट द्यायला येणारच. त्या शेवटच्या वेळेला ते त्या गावात आल्यानंतर आमचं गाव एका बाजूला बसलं आणि सर्वांनी ठरवलं की आता मालक आल्यानंतर कुणी काही जायचं नाही, काय नाही. मग ते आल्यानंतर आमच्या गावात एक माणूस होता मेटकरी म्हणून, धनाप्पा मेटकरी म्हणून, तो मात्र त्यांचा चाहता होता. त्यांनी काय केलं, एक ताटात तांब्यात चहा घेतला, एक कब्बशी घेतली, मालक आल्यानंतर त्यांच्याकडे निघाले. तेवढ्यात आमच्या गावचं असंच एक पोरग होतं. त्या पोरानं त्याला जाऊन आडवून, तू कशाला चालला गावानं, काय ठरवलं, तू काय करायला लागला. मग त्यावेळेला त्यानं करायला नाही पाहिजे होतं, पण त्याला त्याने मालका देखत एक थप्पड लावली. मालकानं वाईट वाटलं. मला म्हणले मालक की हे बरोबर नाही म्हणे सर. म्हणलं मालक तिथेच म्हणले तुम्हाला? हा. तर मी म्हणलं मालक हे तुमचं खरं आहे, पण आता ह्या लोकांनी ठरवलंय हे तुम्ही जावा, तुम्हाला काय पडतील ती पडतील. मग तर असा प्रसंग झाला, पण त्याचं इतकं फलित आलं, तो माणूस इतक्या मोठ्या मनाचा, पुढच्या त्यांच्या राजकारणाच्या सुवर्ण कालामध्ये मला त्यांनी 5 वर्ष सभापती केलं. ज्या पोरानं तोंडात मारलं होतं ना, त्याला उमा कॉलेजमध्ये 2-2.5 लाखाची नोकरी प्राध्यापक म्हणून दिली. म्हणजे ज्याने मारलं होतं समोर मालकाच्या विरोधात, मालकाच्या बाजूला का गेला म्हणून त्याला 2.5 लाखाची प्राध्यापकाची नोकरी दिली. आता त्याला 75,000 पेन्शन आहे, 80,000 पेन्शन आहे. आणि ज्यांनी थप्पड ज्याला मारली तो जरा कर्ज बाजारी झाला होता, त्याला 50,000 रुपये आम्हाला बोलवून त्याला देऊन त्याचं कर्ज फेडा म्हणून सांगितलं. मला वाटतं असं सागरासारखं मोठं मन आज हे आता जर बघितलं, राजकारण असेल किंवा नेते मंडळी, बराचसा कल जुन्या काही कचखोडी काढून त्याची पूर्ण मागचा बदला घेण्यासाठी बरीचशी मंडळी अवधी, पण तेवढ्या मोठ्या मनानं माफ करून तेवढं सहकार्य करणं म्हणजे ते राजकारणाला खरं कसगावडे साहेब महत्व देत नव्हते. समाजकारण आणि लोकांची जी काही गरजा आहेत ते भागवण्यासाठी त्यांचं आयुष्य त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत हे केलं. आम्हाला आज पश्चाताप वाटतो अशा गोष्टींचा. आता अण्णांच्या पासून परत मालकांच्याकडे तुमचा कसा? ते असं झालं की 77ला काय झालं, मालक पडल्यानंतर अण्णा निवडून आले. हा, ती खरं 77ची निवडणूक तुम्ही लई गाजवली होती, असं पण लोक सांगतायत. तर ते थोडं त्या निवडणुकीची थोडीच पार्श्वभूमी सांगा. त्या निवडणुकीमध्ये काय झालं, जातीवाद झाला. पंढरपुरामध्ये ब्राह्मणाच्या बायकांनी एक मोठा मोर्चा काढला आणि त्या सुशिक्षित पोशाख, सुशिक्षित घोषणा, यामुळं बहुजन समाजामध्ये थोडीशी अशांतता निर्माण झाली. आणि त्याचा फायदा आम्ही ढोबळे, ह्या हांडे महाराज, निवृत्ती महाराज हांडे यांनी घेतला. आणि त्या टोनची टिंगल करणं, त्या टोनचं विश्लेषण करणं, आणि आपल्या सखूबाई, कोंडाबाई, धोंडाबाई असल्या आमच्या बायकांना आव्हान करून एवढं मोठं हे केलं की एका रात्रीत निवडणूक बदलली. निगेटिव्ह प्रचार झाला, निगेटिव्ह झाला. आणि तिथंच थोडस म्हणजे दुर्दैव झालं थोडस, आणि दुर्दैवानं मालकाचं सीट गेलं आणि अण्णा आले. एवढं. जर ती मोर्चा निघाला नसतात तर मालक 3 ते 4 हजारांनी निवडून येत होते. म्हणजे आम्हाला आमच्या गोटात माहितच झालं की मालक आता निवडून येतात. मालक आता गावोगावमध्ये प्रचार मोठ्या प्रमाणात झाला, पण शेवटच्या दिवशी जातीवाद हा पहिला जातीवाद त्यांना नडला. पुढच्या काळामध्ये ते जातीवादाच्या पुढे गेली. पुढच्या काळामध्ये हे त्यांच्या वर्तणुकीचं यश आहे. अण्णा निवडून आल्यानंतर पुढे काय झालं, काही कालानंतर वसंतदादा मुख्यमंत्री झाले. आणि वसंतदादा मुख्यमंत्री झाल्यानंतर पवार साहेबांनी, शरद पवार साहेबांनी पुलतची निर्मिती केली, दादाचं सरकार पाडलं. वसंतदादा सरकार. आम्ही काँग्रेसवाले.
तात्या डिंगरे आम्ही काँग्रेसवाले, आम्ही अण्णाच्या घरावर मोर्चा काढला. हे अण्णांच्या बरोबर असून आणलं बरोबर मोर्चा काढला आम्ही. त्यावेळेला आम्हाला मी आता काय नाही पक्ष असू द्या. ही मला ही मिळवायचं, घरकुल मिळवायचं, मला काही मिळवायचं असं नव्हतं. काँग्रेस पक्ष म्हणजे त्यावेळेस म्हणजे आमच्या डोक्यातच शिरलं होतं. इंदिरा गांधी ती पडल्यानंतर सुद्धा आम्ही फार मोठ्या पंढरपुरात मोर्चा काढला. 7-8 हजार लोकांचा मोर्चा काढला. SRP कडून आमच्यावर लाठी हल्ला झाला. अण्णाला विरोध केला आम्ही आणि अण्णाच्या विरोधात तात्या डिंगरे आम्ही काँग्रेसचा प्रचार करायला सुरुवात केली. अण्णांच्या घरावर मोर्चा काढला त्याच वेळेला लाठी हल्ला झाला. त्याच वेळेला लाठी हल्ला झाला. म्हणजे ह्या गोष्टी ह्या खरं तर मला वाटतं नव्या पिढीला तर माहितीच नाही की आता जुन्या पिढीला काय माहिती आहे. आमचं हात मोडलं, पाय मोडलं कुणाचं. बरं 10,000 लोकांनी चौफाळ्यामध्ये SRPनं ठोकून काढलं आम्हाला. तिथं जरा दंगल झाली. मोहोळकरांचं एक RSSचं घर होतं. बरं त्या घरावर काही त्या गुंडांनी हल्ला केला हो. आणि त्यामुळं लाठी हल्ला झाला. बरं आम्हाला मालकाने काय केलं, फोन करून सगळ्यांना सोडवलं बरं का. हा हा सगळ्याला सोडवलं. ती विरोध असताना सुद्धा फोन करून हे करून त्यांनी सोडवलं. म्हणजे आताच्या काळामध्ये मला वाटतं असं होणार नाही का, तर पुढे फोन करून सांगतील बरा गावला एकदा सोडून. खरं आहे. अगदी खरं आहे. तर विरोधात असून जो सोडून द्या बोलणारा नाही. एवढा मोठ्या मनाचा माणूस. आणि तात्या डिंगरे मग आमचे नेते झाले. बर मग सगळ्या तालुक्यात भाषणं नुसती. हो आम्हाला काय राजकारण कळत नव्हतं, कारखानदारी कळत नव्हती, विकासाचं काय समजत नव्हतं. फक्त इंदिरा गांधी की जय आणि काँग्रेस की जय. मग आम्ही गावोगाव जायचं. आम्ही इंदिरा काँग्रेसची माणसं आलोय आणि आम्हाला तात्या डिंगरे आमचे नेते आहेत आणि इंदिरा गांधीसाठी तुम्ही आम्हाला पाठीमागे राहा. ह्याच्यातून काय झालं की इंदिरा गांधीची पंढरपुरातली सभा. आता अण्णा विरोध केले पवार साहेबाबरोबर, मालक जनता पक्षात गेले आणि आम्ही राहिलो इंदिरा काँग्रेसमध्ये, तात्या डिंगरे आम्ही. ते इंदिरा गांधीची सभा इथं होती ती पंढरपूरला. ती तिकडून येणार होती. हातीचा वडा आहे, हातीचा वडा. त्या वड्यात पूर आला. त्यामुळे इंदिरा गांधीची जी ती गाडी आलीच नाही. म्हणजे उशिरापर्यंत पाणी उतरलं पहाट 3 वाजता. तोपर्यंत पंढरपुरात अंबाबाईच्या पटांगणामध्ये सभा झाली. त्या सभेमध्ये तुळशीदास जाधव, सोलापूरची स्वातंत्र्य सैनिक तुळशीदास जाधव, तात्या डिंगरे आणि आम्ही रात्र 3 वाजेपर्यंत सभा करत होतो. 3 वाजेपर्यंत तात्या डिंगरे सारखे यायला लागले. पावसानं अडवलंय आपल्या नेत्याला, अमकं झालं तर. पंढरपूरच्या राजकारणाच्या इतिहासात प्रत्येक जुनी लोक सांगते की रात्री 3 वाजता झालेली सभा आणि विक्रमी उपस्थितीत कोणीच हल्लं नाही. इतकं ते तात्या बोललं. तुळशीदास जाधव स्वातंत्र्य सैनिक जुना तेही बोलले. आणि मग ती पहाट सभा संपल्यानंतर तिथं जेवण केलं होतं रेस्ट हाऊसला. मांसाहारी केलं ती त्यांनी. पण ती तात्या डिंगरेने सांगितलं ही उद्याच्याला एकादश आहे, हे करू. मग त्यांनी मानलं ते. आम्ही त्यावेळेला सेवा दलचे म्हणून, काँग्रेसचे म्हणून त्या रेस्ट हाऊसला संरक्षण देण्यासाठी आम्ही रात्रभर असं जाऊ. सकाळी विठ्ठलाची पूजा त्यांच्या हस्ते झाली. ती डिंगऱ्याचं नाव तात्या डिंगरा वगैरे असं ती त्यावेळेला ती त्यांच्या कानी आलं ना ते. आणि मग वसंतदादा ती गाडीत बसून मिरवणूक काढून ती गेली. पुढं तात्याला तिकीट मिळालं. आम्ही त्याचा म्हणजे त्या काळामध्ये तात्यालाच आम्ही हे केलं, म्हणजे मागणी केली. त्यात मालकाची मागणी होती पण तात्याला तिकीट मिळालं. तात्याला तिकीट मिळाल्यानंतर मग मात्र औदुंबरांनाच्या गोठामध्ये जल्लोष झाला. पूर्वत भाऊ, भास्करराव गायकवाड यांनी पेढे वाटले. आता अण्णा येणार म्हणून. याचं काय म्युन्सिपाल्टीतला चीफ ऑफिसर ह्याला कोण निवडून द्यायचंय. आणि मालकाला तिकीट न मिळाल्यामुळे मालक एक दिवस बसलेत ना. मालकाने सभा बोलवली. त्या सभेला गेलो आम्ही. मालकाला विनवणी केली तात्याने वगैरे. आणि त्या काळामध्ये शामराव मालकाने मालकाला सांगितलं की आता तू तात्याला तात्या डिंगरेनं पाठिंबा दे, आता काय हालचाल करू नका. आणि ती तात्या डिंगरेला त्यांनी पाठिंबा दिला. पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी एवढं फिरलं की स्वतःसाठी जेवढी फिरली नाहीत तेवढं त्यांनी तालुक्यामध्ये फिरल्यानंतर अण्णा 16 वर्ष आमदार, महाराष्ट्रातला 1 नंबरचा कारखाना, तात्या एक सेवानिवृत्त
कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी आणि तात्यांनी त्यांना 3,000 3,500 पराभव केला आणि तात्या आमदार झाले. तात्या आमदार म्हणजे आम्हीच आमदार, त्यांना कार्यकर्ता कोण नाही ना, आम्हीच कार्यकर्ते. आम्हाला तिने असं लेटर दिलेली की माझा कार्यकर्ता, ती कधी येणार नाहीत पोलीस स्टेशनला गेला. मग आम्ही सगळे ऑनरेरी मॅजिस्ट्रेट आम्हीच, संजय गांधी निराधारचं अध्यक्ष आम्हीच, सिमेंट वाटप कमिटीवरती आम्हीच, लँड डेव्हलपमेंट ॲक्वायरेशन अँड डिस्ट्रीब्युशन कमिटीवरती आम्ही, म्हणजे शेत वाटप करायची, शेत निराधार माणसाला, शेतकरी माणसाला, भूमिहीन लोकांना, भूमिहीन आणि मिलिटरी माणसाला शेत वाटप केली आम्ही 40 एकर. विनोबा भावेची भूदान चळवळ होती तो सिलिंग मध्ये ज्या जमिनी आल्या होत्या त्या जमिनी वाटप करण्यात 54 एकरापेक्षा कोरडो आणि काहीतरी ठराविक अशा यासाठी बागायत जमिनी, म्हणजे लँड ॲक्विजिशन अँड डिस्ट्रीब्युशन कमिटी होती, त्यात मी होतो. ऑनरेरी मॅजिस्ट्रेट तात्या डिंगराबा 80 पासून ते मालकाच्या 90 पर्यंत 95 पर्यंत मी ऑनरेरी मॅजिस्ट्रेट होतो. एवढ्या कालावधीमध्ये होतो. मालकाने पुढे ठेवलं ती. अशा पद्धतीनं मग ते तात्याचा कालावधी झाला. पण तात्या या कालावधीमध्ये मालकांचं सहकार्य फार मोठं होतं. कारखान्याची निर्मिती मालकांना करायला तात्याच्या पार्श्वभूमीवरती संधी मिळाली. कारण त्यांनी खाजगी कारखाना घेऊन सहकार्य केला आणि पुढं डेव्हलप करत 2000 आता मोठं महाराष्ट्राला अग्रगण्य कारखाना त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावर केला. त्याचं पुढं आणखी डेव्हलपमेंट प्रशांत मालकाच्या रूपाने चालूच आहे. तो एक ही होता, बेस होता, स्टेपिंग स्टोन म्हणतो ना आपण, तो होता. त्यात आम्ही होतो ह्याचा आम्हाला आनंद आहे. सुरुवातीच्या काळात कारण तात्या डिंगरेवर असल्यामुळे आम्ही होतो ना तिथं, तर ते स्टेपिंग स्टोन मध्ये आम्ही असल्यामुळे आम्हाला तो एक आनंद मिळाला. आणि पुढे तात्याने ठरवलं म्हणजे की मला 5 वर्षानंतर आमदारकी नको आहे, मला काय हे करायचं. पण त्यांच्या काळात ही कामं चांगली झाली. ती मेंढापूरचा कट आहे ना, तिथनं पुढे पाणीच येत नव्हतं उजनीचं. उजनीचं पाणी त्या काळात खाली येत नव्हतं आमच्याकडे. तात्या डिंगरेनं विधानसभेमध्ये हा प्रश्न मांडला, भाषण केलं आणि जरा दुर्लक्ष होतं म्हणल्यानंतर चक्क बोंब मारली विधानसभेमध्ये. तात्या डिंगरेने बोंबलल्यानंतर सगळं विधानसभेतले सगळे ते मेकॅनिझम इथं आलं आणि ती मेंढापूर कटाचं ती निर्मिती झाली. आज आम्हाला सगळ्याला पाणी मिळतं. देवळाच्या भाषणामध्ये सुद्धा आम्ही तिथं विधानसभेत जायचो, आम्हाला काही नादच नव्हतं ना. तिथं भाषण ऐकायला जायचं. विलासराव देशमुख आमच्या चांगलं परिचयाची, काँग्रेसचं मी सरचिटणीस, शफी इनामदार अध्यक्ष आणि विलासराव देशमुख लातूरचे अध्यक्ष. आम्ही एका मिटिंग मध्ये जिल्ह्याला राज्याच्या ह्याच्यावर त्यावेळेला ती सभापती होती तिथं. त्यामुळे त्यांचाही आम्हाला फायदा झाला. पण पुढच्या काळामध्ये स्थानिक लेवलला आम्हाला कोण आधार नाही. इंटर सांगितलं मला आमदारकी आता नको आहे. पण त्या कालावधीमध्ये ते 85 सालामध्ये तात्याच्या 80 सालामध्ये निवड झाली. 80 ते 85 सालामध्ये मग मालकाला तिकीट मिळालं. मालकाला तिकीट मिळाल्यानंतर मालकाने म्हणजे तात्याची कार्यकर्ते होती त्यांना एकदा बोलवलं. त्यात मी होतो, प्रकाश पाटील होता, बाळवणकर होता, पुन्हा दत्ता ताटे म्हणून होता, अशा आम्ही होतो बरेच. तर त्यांना सांगितलं की बाळांनो, तुम्ही बहुजन समाजाची मुलं आहात, मला तुमची गरज आहे, मला तुमची गरज आहे. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे अगदी मी प्रामाणिकपणे विठ्ठलासोबत सांगतोय की आराध्य म्हणून त्यांचे मित्र कोणतरी इथं आराध्य होती, त्यांच्या घरी आम्हाला आणि सांगितलं म्हणजे तुम्हाला मी पुढच्या राजकारणामध्ये मी तुम्हाला आधार देईन म्हणजे, पण मला आता तुम्ही हे करायचं म्हणजे, कारण जातीवादामुळं आम्ही पहिलं आपलं एक निवडणूक गेली. त्यातल्या काही लोकांनी मान्य केलं. मी प्रकाश पाटील आम्ही मालकाया बरोबर राहिलो, एवढं निष्ठेन तेव्हापासून राहिलो की त्यांना कधी कुणा सोडलंच नाही शेवटपर्यंत. 25 वर्ष त्यांच्याबरोबर आमदारकीच्या काळामध्ये राहिलो. पहिल्या 10 वर्षामध्ये कार्यकर्ता म्हणून हे ते होतोच, पण पुढची 15 वर्ष
मी सातत्यानं त्यांच्या गाडीत मालकांच्या बरोबरच. मालकांच्या बरोबर. हं. तो इतका अभ्यासू माणूस, समाजाची ओढ असणारा माणूस, समाजाची ओढ असणारा माणूस. मला त्यांनी मार्केट कमिटीला तिकीट दिलं, मी निवडून आलो. हं. त्या काळामध्ये सुद्धा मला तिथं त्यांनी फार स्कोप दिला. कुठलाही अभ्यास दौरा असला की मला त्यात पाठवणार. हं. त्या द्राक्षाचं शेस घ्यायचं नाही म्हणून त्यांनी सांगितलं. आता भुसारचा शेस घेतोय आपण, हं. गोरगरिबाच्या त्या ज्वारीचा, बाजरीचा, हं. मार्केट कमिटी, आणि द्राक्षाला शेष माफ केला. म्हणून आज पंढरपूर तालुक्यामध्ये द्राक्षाची मळी आणि बेदाण्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात निर्माण झाला. हं. केळीचा व्यापार झाला. त्या काळामध्ये दोन्ही बाजूला आमच्या शॉपिंग सेंटर झाली, दोन्ही बाजूला. हा, मार्केट कमिटी ह्या बाजूला. आणि खालचा भाजीपाल्याचा लिलावचा बाजार होता तो वर आणला. हं. आडत दुकानं वर आणली त्यांनी, इंदिरा गांधी मार्केट मध्ये उभं राहिलेला. वर आणली. बरं. आज तिथे मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्री, हं. फळाची विक्री, कांद्याचा व्यापार मोठ्या प्रमाणात होतोय. महाराष्ट्रातली अग्रगण्य हं. मार्केट कमिटी म्हणून तिचा गौरव केला जातो आज. आणि मला अभिमान आहे की त्या मार्केट कमिटीमध्ये मी सगळ्यापेक्षा मला कालावधी जास्त मिळाला. बरं. 5 वर्ष निवडून आलो, हं. पुन्हा 5 वर्ष सभापती म्हणून तिथं संचालक राहिलो. आणि आमच्या गृहताई सभापती असताना मालकाने एक अभ्यासू कार्यकर्ता आहे म्हणून मला सभापतीच्या ऐवजी माझा ठराव करून तिकडे पाठवलं. बरं. जनरली सभापतीचा ठराव असतो, हा हा हा. पण त्यांनी काय केलं, मला हं. माझा ठराव केला. मग हमालीचे दर कसे ठरवायचे, हं. डाळिंबाचा व्यापार करण्यासाठी आम्ही सगळीकडे दौरा करून डाळिंब कसं विकायचं, किरेटवर विकायचं नाही, किलोवर विकायचं, वजनावर विकायचं, या सगळ्या बारीक सारीक गोष्टी त्या अभ्यास दौऱ्यात केल्यानंतर मालकाला सांगितल्यानंतर त्यांनी ती आमचं मान्य करून त्याही काळामध्ये आम्हाला हे केलं. म्हणजे 13 वर्ष मला तिथं काम करायची संधी मिळाली. हं. पुन्हा मला पंचायत समितीचं तिकीट द्यायचं होतं, पण आमच्या भागात ओबीसीची जागा नाही. हं. यशवंत भाऊ इकडेच होते, हं. यशवंत भाऊ इकडेच होते द्यायला. मग कुठं तिकीट द्यायचं, पहिल्यांदा मला रोपड्यात तिकीट दिलं. हं. आमचं तुमचा भाग सोडून, हा, तुमचा भाग बदलून. माझा भाग बदलून हं. जिल्हा परिषदचं प्रकाश पाटलाला दिलं आणि मला पंचायत समिती दिली. हं. रोपडे, मेंढापूर, खरातवाडी, हं. पांढरेवाडी, हं. बाभळगाव ह्या गावात माझं, हं. आणि त्यांचं ती संपूर्ण जिल्हा परिषद. हं. मग तिथं माझ्या विरुद्ध अण्णाच्या गटातून ते माळी, बाळासाहेब माळी बाळासाहेब वशेची, हं. ते 3000 मतांनी, त्यापेक्षा जास्त मतांनी मी निवडून आलो. त्याचं ते गाव असताना, त्याचं भाग असताना. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या गटातलं तिकीट देऊन सुद्धा त्यात निवडून आणलं तेवढ्या मत. 3000 मतांनी निवडून आलो. म्हणजे आपलं ग्राउंड सोडून. माझं गाव लांबच राहील. त्या कालावधीमध्ये मला अतिशय पंचायत समितीचा कारभाराची अभ्यास करता आला. 5 वर्ष जिल्हा परिषदचा अभ्यास करता आला. आणि पुढच्या वेळेला पुन्हा तिकीट मागितलं, हं. पण मला आमच्याकडे ओबीसी नाहीच, ओपन नामुक तिथं मुकच जागा असते, बीसी ओबीसी. काय करायचं, मानेसरला उभा केलं. त्यावेळेला अण्णाही होते यांच्याबरोबर, हं. मालक होते, यशवंत भाऊ होते. विरोधात फक्त वसंतदादा काळे. वसंतदादा काळे हं. आणि ती त्यांची सगळी टीम. हं. तर त्या ह्याच्यामध्ये मला त्यांनी पटवर्धन कुरोलीतून उभा केला ओबीसी जागेवर. बरं. म्हणजे माझ्या गावापासून 40 किलोमीटर, हा, लय लांब त्या टोकाला गेलं पूर्ण. हा, तिकडचे त्या टोकाला त्या टोकाला. करोळ, कानापुरी, नांदुर, हा. आव, हं. हे ह्या भागामध्ये. बरं. मग तिथंही माझं जवळजवळ 2500 मी निवडून आलो. ही खरं तर पंढरपूर तालुक्यातला विक्रम म्हणावा लागेल. असं मला वाटतं असं काही राजकारण शक्य नाही की बाबा आपला गट सोडून, आपला भाग सोडून त्या टोकाला जाऊन तिथं निवडून येणं. आणि पहिल्यांदा मालक म्हणले तुम्ही जायचं, म्हणले सगळ्या तालुक्यात त्या भागात तुम्ही पहिल्यांदा फिरायचं. बरं. मी पहिल्यांदा येणार नाही, हं. माझं नाव सांगून तुम्ही फिरायचं. पहिला राऊंड तुम्हाला करायला होता. तुम्ही करायचं. बरं. मग आम्ही पहिला राऊंड करायचं. त्यात मला माझे कुस्तीतले मित्र, विद्यार्थी माझे, आणि भाषण करत असल्यामुळं मला त्या ह्याचाही असल्यामुळं मी केला राऊंड.
पण मालकाच्या आधाराशिवाय आपण येतो का नाही निवडून हे जर भरवसा नव्हता नाही. हो हो आणि ज्या वेळेस मालकाचा दौरा झाला तेच गावोगावच्या झुंडी पडल्यात बरं. लोकांच्या. आणि त्या भागातला उमेदवार असताना सुद्धा करोड्याचा हो. मला त्यांनी 2,500 निवडून दिलं. बरं. म्हणजे फक्त मालकांच्याकडे बघून आणि इकडे गावाकडे मला मालकाने ते ओबीसी केलं तिकीट उभा दिल्यानंतर इथं निवडणूक करताना ती म्हणायची सगळे कार्यकर्ते हो. भास्कर आप्पा मला माहिती तुम्हाला आता सभापती करायला तुमच्या गावाकडे चांगली मतं पडली पाहिजे. हा. त्या काळात ती आमचा प्रकाश पाटील आमच्या विरुद्ध गेला हो. त्या काळात. हा हा आणि मग त्याच्या विरुद्ध दिलीप घाडगेला उभा केला. मग दिलीप घाडगेला आमच्या गावात मतं जास्त पडली पाहिजे तुम्हाला तर तुम्हाला सभापती करायचं. मग ती आम्ही तिथं बसून ती सगळं हे करून दिलीप घाडगेला जास्त मतं पाडली आणि दिलीप घाडगे निवडून आला त्या काळात. आता तुम्ही पहिलं जी पहिला काळात आहे जे थोडं मागे जाऊ आपण. तुम्ही विवेकवर्धनला सर होता म्हणजे शिक्षक म्हणून लागला. तो थोडासा काळ ह्यात सांगितलं तर बरं होईल. काय झालं मी राजकारणात कॉलेज जीवनापासून होतो. हो. अण्णाच्या निवडणुकीमध्ये आमदारकीच्या मी फिरायचो. भाषण करायचं कुठतरी असं भाषण करायचं. आणि त्यामुळं अण्णाला नोकरी लावायसाठी आमच्या गावातली माणसं म्हणली अण्णाची नोकरी लावायची नाही. तर त्यावेळेला ती लोकमान्याला एक जागा होती. अण्णाने मला म्हणले हे तर जावं म्हणले तुम्ही. आणि मालकाच्या बाजूकडून मालकाने त्या काळामध्ये मला विवेकवर्धिनीचं मी बघितलं सुद्धा नव्हतं ती शाळा. विवेकवर्धिनीचं तिथलं स्थळ सुद्धा काही माणसांनी सांगितलं होतं विवेकवर्धिनीमध्ये तुम्ही मालकाने केला प्रयत्न. केल्यानंतर काय झालं मी बघितलं की नगरपालिकेची ऑर्डर 10 महिन्याची होती आणि मालकाची ऑर्डर परमनंट होती इकडची विवेकवर्धिनी. आणि दादा सोमदळे माझे फार चांगले संबंध आणि मालकाने सांगितलं त्यांना की पोरगा चांगला आहे इंग्लिशचा आहे. त्या काळात 1973 MA इंग्लिश BEd असं सहजासहजी मिळत नव्हतं. मला हे तर लगेच घेतलं विदाऊट काय न घेता काय खर्च न करता त्यांनी जागा घेतली आणि तिथं मग आम्हाला हे करता. तुम्ही नोकर लागला ती मालकाच्या शब्दावर होती. मालकाच्या शब्दावर. आता राजकारणात तुम्ही सांगितलं की पुढच्या वेळेला तुम्हाला सभापती करतो. हा मग पुढचं सभापती मग निवडून तर आला तुम्ही. आलो तेवढ्या मोठ्या फरकाने मोठं. मग मीटिंग बसली. यशवंत भाऊ होते मालक होते त्यावेळेस आणि निवडून आलेली सगळी बोलवल्यावर मग मालकाने आणि यशवंत भाऊनी दोघांनी ठरवलं म्हणजे तालुक्याला निधी आणायचा असेल तालुक्याचा विकास करायचा असेल तर त्या काळामध्ये काय होतं कसगावडे साहेब आमदार नंतर सभापतीच. MLA इज MLA सभापती इज ऍक्टिव्ह MLA म्हणजे मिनी आमदार थोडक्यात. हा म्हणजे तिथल्या ज्या काही विकासाच्या योजना आहेत जिल्ह्यातल्या त्या जास्तीत जास्त आणण्यासाठी वैचारिक दृष्टीनं समजदार त्या दृष्टीनं शिकलेला सवरलेला माणूस असला पाहिजे म्हणून त्यांनी माझी निवड केली आणि त्या काळात 2.5 वर्षासाठी माझी निवड केली. आणि इतकं मला ते आनंद झाला की मी माझी 1.5 लाखाची नोकरी तिची रजा काढली आणि 2.5 वर्षी रजा काढली. तुम्हाला त्यावेळेला 1.5 लाख रुपये महिना पगार होता. मला महिना पगार होता 1.5 लाख रुपये. ही राजकारणामध्ये त्या काळामध्ये एवढा मोठा त्याग करणारी ही अशी आता लोक मला वाटतं भेटणार नाही सर. ते त्याचं काय होतं की आम्ही लोकांच्याकडे सकाळी पीठ मागून आमची आई भाकरी करायची. बरं. आणि मला ही संधी मिळते म्हणल्यानंतर मी पैशाकडे बघितलं नाही. त्यामध्ये माझा भाऊ आहे ना सुभाष त्यानं सांगितलं अण्णा तुम्ही जावा जे काही प्रपंच आहे घर खर्च आहेत काय करायचं ती माझी मी करतो. भावाची फार साथ मिळाली मला. सुभाष माने माझा धाकटा भाऊ एवढी मिळाली की त्यांनी मला 5 वर्षामध्ये न 10 वर्षामध्ये न आमदार बरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत मला घराकडे सुद्धा बघू दिली नाही. रुबाबदार गाडी घेऊन दिली. एखाद्या थाटामध्ये श्रीमंत थाटासारखी मला गाडी बिडी म्हणजे मी अगदी म्हणजे रामाच्या मागे लक्ष्मण असतो लक्ष्मणासारखं उभं राहिलं ती माझ्या मागे.
निश्चितपणे त्याचं हे आहे ते. आता कामाला जी सुरुवात केली त्या काळामध्ये झालेली कामं असतील किंवा मग त्यावेळेला अनेक नेत्यांच्या वरच्या नेत्यांचा सुद्धा संपर्क आला असेल. विजयदादाशी संपर्क आला, सुशील कुमारशी संपर्क आला, आणि मालक काय होते, जिल्ह्याचे बॉस होते. आणि गणपतराव देशमुख तरी आमचे फार जवळचे होते. त्यामुळं मालकाने गणपतराव देशमुखासमोर स्तुती केली की माने सभापती आम्हाला काय काम बघत देत. मी कसगावडे साहेब रोज 4 गाव करत होतो, रोज 4 गाव. बर, रात्रंदिवस मी या ठिकाणी केलंय सभापतीच्या काळामध्ये. सभापतीच्या काळामध्ये. आणि साध्या गोष्टीला महत्व देऊन त्या गोष्टी मोठ्या केल्या. आणि सिंपल सांगतो तुम्हाला, मला वाटतं आता पंचायत समितीचा सदस्य सुद्धा आपल्या घरात एवढं फिरणार नाही. आम्ही तिथं विभागवार सभा घ्यायचो. जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सभापती मी, मग प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सभा घ्यायचो, गावामध्ये घ्यायचो. गावात शिक्षणाचा दर्जा वाढला पाहिजे यासाठी सभा घ्यायचो. आम सभा म्हणजे गावातली घ्यायची, ग्रामसभा घ्यायची. प्रत्येक गोष्टीला महत्व दिलं. तर त्यातली एक गोष्ट अशी, R.R. पाटील त्यावेळेला ग्राम विकास मंत्री होते, त्यावेळेला त्यांनी वस्ती शाळाची निर्मिती केली. आणि त्यांनी सांगितलं की वस्ती असेल तिथं शाळा काढा. आणि ते माणूस 12वी पास पाहिजे मास्तर, आणि तिथं काहीतरी पोरं 10-20 असतील तर त्याला तिथं एखादं पत्रे टाकून शाळा काढा. मग गावातल्या लोकांकडून आम्ही ठराव घ्यायचो ग्रामपंचायतचा. मालक म्हणायचे आपल्या बाजूच कोण आहे त्याला लावा. आणि अशा पद्धतीने 12वी पास असलेला माणूस त्या शाळेत शिक्षक म्हणून लावला. त्याला 1000 रुपये महिन्याला पगार, आणि तांदूळ बिंदूळ वाटप, आपले शेंगदाणे वाटप करायचं. तर तो माणूस काम करत होता. पण मी मालकांना सांगितलं मी जास्तीत जास्त मालक शाळा काढतो. ते म्हणले आपल्या मुख्य शाळा डबगायला येतील. म्हणलं येत नाहीत, वस्तीवरची 10 पोरं असतील तरी शाळा चालते. मग आम्ही जवळजवळ 110 शाळा काढल्या. म्हणजे पंढरपूर तालुक्यात ज्या वस्ती शाळाची सुरुवात आहे ती तुमच्या काळापासून झाली. जिल्ह्याचं अध्यक्ष सुद्धा हितलाच. बर, वस्तू शाळेच्या शिक्षकाचा अध्यक्ष सुद्धा घागरे म्हणून हितलाच होता. त्या करकमला तरी 11 शाळा काढल्या. बर, आणि आज मालकांना मी सांगितलं होतं की ही सरकारची स्कीम आहे, ही लोक पुन्हा कायम होणार आहेत. आणि योगायोगानं ती लोक 4-5 वर्षांनी कामावर गेली. आज ती परमनंट शिक्षक आहेत. हे मालकाचं पुढचं भविष्य बघण्याची एक दृष्टी होती, त्याचं हे फळ तालुक्याला मिळालं. आज त्यांना 1-1.5 लाखाच्या पुढे पगार आहे प्रत्येक शिक्षकाला. काम करत असताना मालकांना उत्साह आणणाऱ्या बऱ्याच गोष्टी झाल्या. शिक्षणाच्या बाबतीत झाल्या, विकास कामाच्या बाबतीत झाल्या. कसगावडे साहेब, मी आज तुम्हाला सांगू शकतो, छाती ठोकपणे सांगू शकतो की मालकाचा दरारा एवढा होता की अकलूज नंतर पंढरपूर तालुक्याला झुकतं माप मिळालं पाहिजे असं आम्ही बनायचं. बर, ठीक आहे, अकलूज आहे ना, अकलूज नंतर आमचा 2 नंबर. कुठल्याच तालुक्याला आम्ही जास्त जाऊ दिलेलं नाही. जितका निधी खेचून आणता येईल तेवढा आणलाय. जेवढा एका दिवसात 45 मराठी शाळांना कंपाऊंडची योजना आणली एका दिवसात. त्या ह्याला 50,000 रुपयेचा निधी त्यावेळेस. म्हणजे अशा पद्धतीनं अनेक गोष्टी म्हणजे एवढे केले की सर्व ह्याच्यात रोजगार हमीचा जो काळ झाला, रोजगार हमीच्या काळामध्ये जी कामं मालकाने ठरवली, तो कुठला काळ होता? तो 2003-04च्या दरम्यान दुष्काळ पडला. आणि त्या दुष्काळामध्ये काय झालं, रोजगार हमीची कामं करत असताना आमचा एक मित्र तुमच्या बंडी शेगावचा विभूती मामा, हे रोजगार हमीचं त्याला माहिती होती. मग मी माझा मित्र होतो, त्यांनी आम्ही असं रस्ते शोधून काढायचे, मालकाला सांगायचं हे रस्ता झाला पाहिजे. मालक 15 दिवसाला कलेक्टरची मिटिंग असायची, सगळ्या आमदारची पण, त्यामध्ये आम्ही तिथं जायचो, मला मालक घेऊन जायचे आणि आम्ही सगळे रस्ते सुचवायचो. ते रस्ते नामंजूर करायची कलेक्टरची ताकद नव्हती आणि कुणाचीच नव्हती. सांगितलेलं मालकाचे रस्ते ते होणारच. एक किस्सा असा की एक रस्ता त्यात मारून बसत नव्हता, पण ते आम्ही रेटून धरलं, मालकाला सांगितलं झाला पाहिजे.
मग ती कलेक्टर म्हणली ते बसत नाही. अहो तुम्हाला काय कळतं का नाही म्हणले, तुम्हाला काय म्हणजे असा शब्द जरा एक वापरला कलेक्टरला तुम्हाला काय कळतं मिळतं का नाही म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात आपल्या ग्रामीण भाषेत अक्कल आहे का नाही म्हणल्यासारखं. ती गप्प बसलं, मंजूर केलं त्यांनी. पण पुन्हा आम्ही मिटिंग संपल्यावर मला मालकाच्या मागे मी पुढे निघालो, ती मालक गेले गाडीत बसायला, मालकाच्या मागे निघालो. त्यांनी शिपाई पाठवला, म्हणले त्या सभापतीला बोलवा म्हणले. मला बोलवलं त्यांनी कलेक्टरला आणि सांगितलं की मालक जरा असं असं मला बोलले, ते वयानं जास्त आहेत, नीतिमत्ता त्यांची अतिशय आहे, त्यांचं नैतिकता फार मोठी आहे, पण माणसात असं बोलू नये. मी म्हणलं मी अनाधानानं बोलले असतील, म्हणलं तसं काय नाही. आपलं बोलणं असेल, लोकांचं काम झालं पाहिजे, लोकांचं काम झालं पाहिजे ही त्यांची फार मोठी भावना. येऊन मालकाला सांगितलं मी असं, ते म्हणले बरोबर आहे म्हणले, माने सर आपलं चुकलं म्हणले, ठीक आहे म्हणले, जाऊ द्या म्हणले. काय असे कामं भरपूर केली. 350 किलोमीटरचा रस्ता केला आम्ही रोजगार हमीत तालुक्यात सगळ्या. त्या काळात हे म्हणजे विक्रम आहे सर. गावोगावला 75% ग्रामपंचायत ऑफिस मालकाच्या आशीर्वादाने झाली. कोटा आम्ही मिळवायचो तिथं. तुमचं गाव भवळ आहे ना, तुमच्या गावाला शॉपिंग सेंटर, तुमच्या गावाला ग्रामपंचायतचं ऑफिस, अहिल्यादेवीची विहीर खोदण्यासाठी, पाणी वाढवण्यासाठी निधी, रोजगार हमी योजना. कोणतंही गाव सांगा मला, कोणतंही गाव सांगा आज टॉपला नेलं. त्या काळात एक योजना होती, यशवंत ग्राम समृद्धी योजना. 10 लाख रुपये सरकार देत होते. 10 लाख गावकऱ्यांनी 1,500 रुपये भरले, 1.5 लाख भरले की सरकार 10 लाख द्यायचं. 15% रक्कम भरावं. हा, त्यामुळं अनेक गावामध्ये, कोणतंही गाव घ्या, उंबऱ्यापासून ते पुळज पर्यंत, मी ती गावाची तुम्हाला त्या ठिकाणी यादी देऊ शकतो. म्हणजे असं गाव नाही की तुमच्या काळामध्ये काम झालं नाही. शाळा बांधण्याचं काम, सर्व शिक्षा अभियान नावाचं जे अभियान होतं, आणि त्या माध्यमातून 11वी वित्त आयोगापासून ते 14वी वित्त आयोगापर्यंत इतका पैसा मिळत होता. पण त्या काळातली जी सभापती होती, त्या काळातली जी माणसं होती, ती सत्तेवरती बसणारा माणूस हा हुशार असला पाहिजे, सत्तेवर असणारा माणूस अभ्यास असला पाहिजे, सत्तेवर असणाऱ्या माणसाने वेळ दिला पाहिजे, आणि सत्तेवर असणाऱ्या माणसाला सामाजिक सुद्धा तळमळ असली पाहिजे. नुसतं मालकांना तळमळ असून चालत नाही, त्याच्यासारखं काम सुद्धा केलं पाहिजे ना, बरोबरच्या माणसाला तेव्हा पण चालली पाहिजे, बरोबर काय केलं पाहिजे ना काम. आज मला बघितलं ना, मी कुठनंही जाताना बघतो, त्या शाळा मी बांधले मालकाचे ना बरं का. म्हणजे मी म्हणजे असं नाही, तुमच्या कार्यकाळामध्ये मालकाच्यासाठी ती अहो गायरानामध्ये ते तपकिरी शेतफळचं बांधायला परवानगी देतो, मालकाला घेऊन गेलो, तपकिरी शेतफळ सगळ्या शाळा बांधल्या, तवशीला सगळं समूह बांधला शाळांचा, बाबुळगावला बांधला, शारदानगरला, पुळच्या शारदानगरला बांधला, ईश्वरटारला बांधला, नारायण चिंचोलीला बांधला, मेंढापूरला बांधला. समूहचे समूह बांधून त्याला कंपाऊंड करून इतक्या शाळा सुंदर झाल्या. त्या काळातला किस्सा सांगतो तुम्हाला. त्या टोकाचं गाव आंबे चिंचोली, तिथं 2-3 मास्तर होते. ते मास्तर शाळेत यायचे नाही, 2 जण, एक जण प्यायचा, एक जण असा जीवतान, एक मास्तर यायचा, कधी यायचं बघ. गावातल्या लोकांनी मालकाकडे आले, यात मला एक कुलूप आणलं. म्हणले मालक म्हणले आमच्या गावात एक कार्यक्रम आहे, म्हणजे तुम्ही आलं पाहिजे. ते म्हणले काय कार्यक्रम आहे? म्हणले आमच्या मराठी शाळेला कुलूप लावायचं तुमच्या हस्ते. आपण त्याला गांधीगिरीने मागणी केली, आणि अशी मागणी केल्यानंतर मालकाने लगेच मला फोन केला. म्हणले तुम्ही म्हणले शिक्षक सभापती आहे म्हणले, हे तुमच्या काळात असं काम नाही. मी आलो, मला बोलवते. मालक म्हणलं एक 6 महिन्याचं मला संधी द्या म्हणून, 6 महिन्याची संधी द्या म्हणून. त्या 6 महिन्यामध्ये गावाच्या 3-4 सभा घेतल्या, गावाचा सहभाग एवढा वाढवला, आणि जिल्ह्यामध्ये त्या काळामध्ये ज्या वरिष्ठ शाळा होत्या, म्हणजे 7वी पर्यंतच्या शाळा होत्या, त्या शाळांना पारितोषिक असायचं.
चांगलं काम करणार आहे. त्यामध्ये त्या आंबे चिंचोलीच्या गावच्या शाळेचा जिल्ह्यात पहिला नंबर आला. जिथं शिक्षकच येत नव्हता, जिथं लोकांची एवढी अवस्था होती की शाळा आमची बंद करा वाटली म्हणजे. आणि त्या शिक्षकाची मिरवणूक सोलापूरमध्ये गावकऱ्यांनी 10-20 जिबा घेऊन काढली. मालकांना एवढा आनंद झाला की म्हणले बस, म्हणले हे असं काम करणारा सभापती पाहिजे. म्हणजे एखादी जबाबदारी तुमच्यावर टाकली आहे ती पूर्ण ताकदीने पार पाडायची. आणि माझ्या मागे उभा राहतो, माझ्या मागे उभा राहते, म्हणजे पूर्ण पाठिंबा मला त्यांनी देऊन अतिशय मोठं काम. पहिल्यांदा तीर्थक्षेत्र आराखड्याचं काम मी सुरू केली. मालकांना सांगायचं की मालक हा एक योजना मोठी आली. पहिलं काय बघितलं खर्डी तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये सीताराम महाराज. दुसरं घेतलं नारायण चिंचोली, तिसरं घेतलं काशीगाव, गोपाळपूर, अशी तालुक्यातली मेंढापूर ही गाव. त्या काळात फार मोठी तीर्थक्षेत्र आराखड्याच्या माध्यमातून कामं झाली. गावकऱ्यांना सुद्धा आश्चर्य वाटायला लागले. मालकाने फार मोठा प्रयत्न, लगेच मालक फोन करायचे. असा नेता आपल्याला बघायला मिळत नाही. आणि कौतुकही केलं तिने आमचं. साधारणतः सभापतीचा काळ जो तुमचा झाला, पण आताच राजकारण थोडस जातीवाद झाले. कारण तुम्हाला मला वाटतं ओपनच्या जागेवरती सभापती सुद्धा केलं होतं. हो, आणि त्याचा तरी फार मोठा किस्सा. मला सभापती करताना बरोबर आहे ना, लोकांना वाटणं साहजिक आहे किंवा ओपनच्या जागेवर ह्यांना काय करायचं. पण मालकाला मी माझा कालावधी संपताना विचारलं गाडीत सोलापूरला जाताना, मालक माझ्या आता 2.5 वर्षाचा कालावधी संपत आलाय, तर मी शाळेत जाऊन रुजू होऊ का, अर्ज देऊ का शाळेत. मला ती पगाराचं पडलं होतं ना. तर मालक म्हणले थांबा जरा, म्हणजे कुणाला बोलू नका म्हणले, आपल्याला निवडणूक आहे पुढे म्हणले, आणि तुम्ही सभापती तुम्ही असणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, कुणाला बोलू नका. आता मला आधार आला ना, ते मला अधिक मला चेव आला. मग त्या निवडीच्या वेळेला फार मोठा किस्सा झाला. कारण त्यांचं बरोबर होतं, रामचंद्र रोंगे म्हणून खर्डीचाच माणूस, श्रीधर रोंग्याचा मुलगा, की ज्या श्रीधर रोंग्यांनी मालकाला आमदार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं पहिल्यांदा, त्यांचा मुलगा. त्याला सभापती पद मागितलं, त्याचं योग्य होतं, नैसर्गिक होतं, योग्य होतं. ती 200 माणसं घेऊन मालकाच्या वाड्यात आली. त्यावेळेला मी अचानकपणे तिथंच होतो, मालकाच्या त्या पलीकडच्या खोलीत होतो. 200 माणसांनी सांगितलं की रामभाऊला केलं पाहिजे, रोंगेला केलं पाहिजे. त्यांनी सगळ्याला निक्षून सांगितलं की इलेक्शन होस्तोवर मानेला राहू द्या. माझा मुलगा जरी असता घरातला तरी मी मानेलाच केलं असतं. एवढा मोठा विश्वास कुणाला आहे? किती मोठा विश्वास मला. म्हणजे कामाचा व्याप मागचा बघता किंवा लोकसंपर्क बघता संधी कोणाला द्यायला पाहिजे होती हे अगदी ठरवून. लाल दिव्याची गाडी माझ्या पत्रे घरासमोर आठवड्यातनं 2-3 वेळा उभा राहायची. मग मला जर उशीर झाला तर त्यांचा ते ड्रायव्हर माझ्याकडे बोलवायला यायचा, आल्याबरोबर खवळायची मला ती. पण लोक मानेसरकर आमदाराची लाल दिव्याची गाडी आली, इथं उभा राहिली, मालक म्हणले तिथं जमायची. मला किती मोठा सन्मान वाढायचा. आल्यावर मला खवळायची, मालक मला संसार आहे, बघावं लागतं इकडे तिकडे काहीतरी, आणि मग यावं लागतं, लवकर येत उठत जावं, लवकर करत जावं, अशा म्हणतात. आणि जाताना त्यांचं कुठल्याही प्रश्नाचं उत्तर मी द्यायचो. ही वस्ती कुणाची आहे, हे रस्ता कुठं जातो, सगळी तालुक्याची पूर्ण माहिती झाली. त्यामुळे फार मला काम करायला संधी मिळाली, फार यथेच्छ. सर, आम्ही आता असं पण ऐकलं की आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व दिल्लीमध्ये तुम्ही केलं होतं. तो प्रसंग जरा सविस्तर सांगा. काय झालं, सभापती म्हणून माझी निवड झाली. मग त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान होते आणि व्यंकय्या नायडू ग्रामविकास मंत्री होते. जनता पक्षाला ग्रामपंचायतीपर्यंत जायला संधी नव्हती आणि ग्रामपंचायत लेवलपर्यंत भारतीय जनता पक्ष कसा पोचला पाहिजे असा त्यांचा एक हे होता. आणि ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये कोणते प्रश्न आहेत ते त्या गावकऱ्यांना ठरवता आलं पाहिजे असं त्यांच्या डोक्यात होतं. आणि त्याप्रमाणे योजनांनी निधी पोचला पाहिजे अशा कल्पनेतून
ते वाजपेयीच्या सरकारामध्ये व्यंकय्या नायडू ग्रामविकास मंत्र्यांनी प्रत्येक जिल्ह्याला एक पत्र पाठवलं आणि तुमच्या जिल्ह्यातला एक प्रतिनिधी त्या ठिकाणी पाठवा. मग आपल्या जिल्ह्यात 11 सभापती, जिल्हा परिषदचे सगळे सदस्य, अध्यक्ष, यातलं कोणाला पाठवायचं? तिथं मालकाने सांगितलं की ते नारायणराव खंडागळे म्हणून एक आमचा अध्यक्ष होता जिल्हा परिषद. हो, ते इकडे मला वाटतं ते ओपनचेच, पण ते कुणबीचे दाखले जिल्ह्यात पहिला सभापती. मराठा समाज होता, पण त्यांना कुणबी समाजावरती त्या जागेवरती दिले गेले ते. मग दिल्यानंतर त्यांनी माझं नाव कळवा म्हणून सांगितलं त्यांना. सगळ्याला वाटलं की कोण माणूस हे मालक कसं काय सांगते, पण ती मालकाचा शब्द कुणी मोडत नव्हतं ना. मग मालकाने सांगितल्यानंतर मला मग तिकडं पाठवायचं ठरलं. मग मला जायचं म्हणल्यानंतर इथनं ते पुण्यावरून दिल्लीला जायचं, विमानानं जायचं, काय करायचं, तिकीट काढायचं. ती मग DRDच्या माणसाने मला सांगितलं तुमचं तिकीट काढतो म्हणले, जायचं तिकीट काढतो. मग त्यांनी तिकीट काढलं, मी त्या सेमिनारला गेलो. त्याच्यावरती मी अभ्यास केला आणि जवळजवळ पंतप्रधान व्यंकय्या नायडू आणि सुषमा स्वराज यांच्या समोर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराविषयी आणि सुधारणेविषयी 11व्या वित्त आयोगात, 12व्या वित्त आयोगात, 13व्या, 14व्या ह्या वित्त आयोगामध्ये काय केलं पाहिजे या संबंधानं तिथं मी 7 मिनिटं अस्खलित इंग्लिशमध्ये बोललो. मी इंग्लिशचा विद्यार्थी, मी 73ला MA इंग्लिश होतो आणि त्याचा फायदा मला त्या ठिकाणी झाला. आणि ते इतकं अपील झालं, लोकांनी मला कौतुक केलं की आज जे ग्रामपंचायतीला मोठा जो निधी दिला जातोय ना डायरेक्ट, मी तरी सांगितलं होतं की त्या ग्रामपंचायतीच्या सरपंचाला एवढे अधिकार असलं पाहिजे की त्याच्या सैन्य बदली झाली पाहिजे, शिक्षकाची, ग्रामसेवकची, आधी आरोग्य अधिकाऱ्याची, आणि निधी त्यांच्या ताब्यात दिला पाहिजे म्हणजे त्यांना सोय करता येईल. ते एक भाषण घातलं, एवढा मोठा मान. आणि मला विमानानं पाठवून जिल्हा परिषदच्या खर्चानं त्या ठिकाणी प्रेझेंटेशन करण्याची संधी मिळाली. ही भाग्याची गोष्ट आहे ना. आता जो वाढीव निधी मिळतोय ग्रामपंचायतला, त्याचे खरं तर त्याचा परिणाम होईल, माझ्या समाजा असेल किंवा नसेल, पण त्या काळामध्ये तिथं जे घटना घडल्या, महाराष्ट्रामधले का आले होते, अनेक राज्यातले आले होते लोक, सगळ्या राज्यातले आले होते, पण ते ग्रामपंचायतीमध्ये कशा पद्धतीनं कारभार केला पाहिजे ही जी आज जी थेट ग्रामपंचायत आहे ना, त्यावेळेला आमच्या काळामध्ये काय होतं, जिल्हा परिषदला यायचा वाटा, तो वाटा पंचायत समितीला द्यायचा आणि पंचायत समितीने तो वाटा गावागावाने वाटायचा. सभापतीला महत्व होतं त्यावेळेला. पण आता डायरेक्ट जिल्हा परिषद पंचायत समितीला ग्रामपंचायतीला दिला जातो. म्हणजे आता जो येणारा निधी ग्रामपंचायतला द्यावा याची शिफारस करणारी ही माणसं त्यातलं पैकी एक असा अतिशय महत्वाचा तो प्रसंग होता. आणि मला फार अभिमान वाटला त्या गोष्टीचा की मला पंतप्रधानासमोर, देशाच्या ग्रामविकास मंत्र्यासमोर आणि दिग्गज त्या आमच्या मंत्री सुषमा स्वराज यांच्या समोर मला इंग्लिशमध्ये ते प्रेझेंटेशन करता आलं. तुमच्या काळामध्ये शौचालयाची स्कीम मंजूर म्हणजे राबवली गेली होती फार मोठ्या प्रमाणात. गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान एवढ्या मोठ्या प्रमाणात राबवली की सुरुवात होती ती. आणि मालकांचं वैशिष्ट्य काय की त्या गावांना खऱ्या अर्थाने ती सुधारली पाहिजे. मग ती विरोधकाचं गाव असू द्या किंवा कुणाचंही असू द्या, ते गाव कसलंही असू द्या. कधी कधी असा प्रसंग आला की जिथं आपल्या ग्रामपंचायत नाहीत ती गावं चांगली झाली. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, ओजीवाडी गाव. ओजीवाडी गावाच्या कडेला गेले की सगळी शौचालयाला बसलेली लोक, कॉर्नरला सगळी तीच असायची. पण ते पंडितराव भोसले, माझा विद्यार्थी, ती विरोधात त्या काळामध्ये, आता आपल्याकडे आहे ती विरोधात त्या काळात. पण त्यानं एवढं गाव सुधारलं ती की त्या गावामध्ये स्वच्छता म्हणजे म्हणजे ही झालं पहिल्यांदा हगदणारी मुक्त गाव झालं, म्हणजे त्या लेवलला आलं. आणि तालुक्यातलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस ते मिळालं ओजीवाडीला. वाखरीला तसंच होतं.
वाकरीला सुद्धा तसंच झालं. तिथं एक आमच्या सरपंच बाई, खर्डीचं त्यांचं माहेर, ते तिथं दिलेलं आहे. ते सरपंच बाईचं नाव मला आता लगेच आठवत नाही, पण ते सरपंच बाई होते. तिनेही केलं, पण गाव विरोधात. त्याला 1 वर्ष आम्ही 1 नंबर दिला. मालकाकडे असा दुजाभाव कुठलाही नव्हता. विरोधात जरी असलं तर काम केले, त्याला काम केले, कामच केलंय. आणि त्यांच्या आवडीचं गाव म्हणून आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिलं हागणदारी मुक्त गाव मी केलं माझ्या काळात. ते आमचं बिटर गाव, पुनर्वसित गाव. आणि ते इतकं आमदार मालकांचं आवडतं गाव की आजपर्यंत त्या गावामध्ये 3/4 मतदान मालक सांगितलं, निरोप आले तिकडे देतात. ते गाव जिल्ह्यात पहिल्यांदा हागणदारी मुक्त झालं. आणि तिथल्या एका कार्यकर्त्याला रामभाऊ म्हणून आहे, ती रामभाऊ तो वारला आता, त्याला राज्यपालाच्या हस्ते सरपंचांनी त्यांना बक्षीस मिळालं. केवढा मोठा सन्मान. राज्यपालाच्या हस्ते सीओ आले, आयुक्त आले आणि त्या ठिकाणी त्या गावाची पाहणी. तर त्या गावात जेवढी घरं आहेत त्या घरांना कुणाचं काय बघू नका, त्यांना सगळ्यांना घरकुल द्या एकाच वेळेस, असं आयुक्तांनी सांगितलं. एका वेळेला जास्तीत घरकुल आले ते बेटर हाऊस नाही, बाकीचा आलेला कोटा होताच, पण स्पेशल केस म्हणून जिल्ह्यात पहिला नंबर आला म्हणून त्या सगळ्या गावाला घरकुल द्या. मग त्या सगळ्या गावाला घरकुल दिल्यावर मी त्या गावामध्ये घरावरती गुड्या उभारल्या, स्पेशल कोटा द्या. मला काही इतिहासातलं म्हणजे खरं ते काही म्हणजे गावाला गुड्या उभारल्या, मालकांना त्या घरांचं उद्घाटन करायला नेलं मी ते. म्हणजे मालकाच्या डोळ्यातला आनंद मला बघायला मिळाला. तो त्यांच्या डोळ्यात मला जो आनंद बघायला मिळाला, नाहीतर परमेश्वर कुठं असतो माहिती, कुणाला दिसतोय? मला तिथं दिसला ना परमेश्वर. अशी कामाला इतकी संधी दिली. आम्ही भांडायचो फार. मोहिते पाटलाच्या तालुक्याला हेवा देवा करायचो आम्ही मुद्दाम, कारण आम्हाला जास्त मिळलं पाहिजे. मग ती एखादा पशुसंवर्धनचा दवाखाना, ही त्यात पंढरपुरात पशुसंवर्धनचा दवाखाना निघाला, ती ऊर्जित अवस्थेला आला, मोठा केला, त्याला निधी मोठा त्या काळामध्ये 7 लाख मंजूर केला. ते आम्ही तो ह्याला चालला होता माळशिरस तालुक्यात. मी आमचे ते गुरसाळ्याचा राजन पाटील, त्याची मंडळी जिल्हा परिषदला होती, त्या कमिटीवर होती ती, म्हणजे सदस्य होती. इतकं ताणून आम्ही धरलं की तो काय इथं हे झालं. मालकाच्या पुढे मग एक हट्ट धरला तर मोहिते पाटील सुद्धा मालकाला मान द्यायची आणि आम्ही त्याला फायदा घ्यायचो. काय सांगायचं माणसानं, तुमची उंबरगावची योजना, खर्डी उंबरगावची योजना, आम्ही केळा गावाची पाणी पुरवठा योजना, बाळवणीची केली, काशीगावची केली, गावगावला टाक्या उभा केल्या, गावगावचं पाणी पुरवठ्याचं काम पूर्ण केलं. अनेक लोकांना नोकऱ्या लावल्या त्या माणसाने, अनेक लोकांचं कल्याण केलं. असा माणूस तालुक्याला मिळणं कठीण आहे. आणि कधी कुणाचा उपकार मानून घेतलं नाही. लोक सांगते, सर मालक तुम्ही मला इथं लावले, असं होय, नुसतं एवढं निस्वार्थी भावना ते सोडून द्यायची. निस्वार्थी भावना तिथंच सोडून द्यायचं. आम्ही अनेक कर्मवीर अण्णांच्या गाडीत फिरलो. तात्या डिग्रीवर तरी जीव की प्राण होतो. आणि त्यानंतर काही कालावधीनं मालकाजवळ आलो, तिथेही मला समाधान आम्ही ग्राउंड वरती आलो मालकामुळं. नाहीतर आम्ही कसं होतो, पॉलिटिकल थिंकर होतो, वरचं राजकारण बघायचं. विलासराव मित्र आमदार मंत्री झाल्यावर, परिवहन मंत्री झाल्यावर 13 लोकांची यादी दिली, त्यातले 11 लोक मंजूर करून कंडक्टर आणि ड्रायव्हर करून टाकले. प्रतिभाताई पाटलाकडे जायचो, अंतुलेला तर प्रिय. पण ते वरचं राजकारण सोडून आम्ही मालकामुळे जाग्यावर म्हणजे ह्याला आलो, ग्राउंडला आलो. समाजात काय चाललंय हे आम्ही मालकाकडे शिकलो. आणि समाजकारण कोणासाठी करायचं आहे तर लोकांसाठी करायचं आहे हे शिकलो.
म्हणजे नुसतं पॉलिटिकल थॉट्सलाही महत्व नाही, खरं प्रॅक्टिकल वर्कला महत्व आहे. खर तर ह्या संधी होत्या त्या कामावरती दिल्या गेल्या. कामावरती दिली. कारण आताच जे राजकारण थोडस जातीकडे ओढलं गेल्यासारखं वाटतंय का? कारण त्या काळामध्ये जर असं असतं तर मग आणि सर्व संधी दिली नसती. संधी देऊ शकली नाही. अहो, त्यांनी संधी कुणाला दिली? काम करणाऱ्या माणसाला. काम करणारा आणि निर्णायक प्रक्रियेमध्ये गोरगरीब बहुजन समाज यांना फार मोठं मानाचं स्थान राजकारणामध्ये त्यांनी दिलं. हे राजकारणातली फार मोठं तत्व आहे. त्या जे आपण म्हणतो ना प्लेटो हा एक राजकीय तत्ववेत्ता होता. त्यांनी सांगितलंय विच गव्हर्नमेंट इज द गुड गव्हर्नमेंट. कोणतं शासन चांगलं? तर त्यानं सांगितलं एक शब्द, द गव्हर्नमेंट विच टेक केअर ऑफ वेलफेअर ऑफ सोसायटी इज द बेस्ट गव्हर्नमेंट. लोकशाही आहे का, हुकुमशाही आहे का, कुठली समाजवाद आहे का, काय ह्याला महत्व नाही. लोकांचा विकास महत्वाचा आहे. त्या दृष्टीनं मालकाने सगळं काम केलं आणि समाजाला सामावून घेतलं. त्याने करकमचा जाधव म्हणा त्यानं जिल्हा परिषदचं अध्यक्ष केलं. सातपुते मॅडम पैशेल ते सातपुते एका खेड्यातली बारक्या 7-8 गावची ते वस्ती आहे. त्यात म्हणजे 20 गाव घराची वस्ती आहे. काय त्या घराचं गावाचं नाव त्या शेडगेवाडी. त्यांना तालुक्यात जिल्ह्याचं अध्यक्षपद दिलं. ते किस्सा काय ते फार मोठा किस्सा आहे. फार मोठा किस्सा आहे. मला सभापती केल्यानंतर काय झालं, हे उठाव उठला. आमच्यातली काही लोक फुटल्यानंतर मला म्हणले तुम्हाला पाठिंबा देणार ती शालिवान येऊ शकतो का तुमच्याकडं? तुमच्या जातीचा आहे, तुम्हाला आणता का? मी म्हणलं आणतो. त्याला बोलवलं, आलं ती आणि मला मत दिलं. विरोध पार्टीने अडवून सुद्धा ते आलं माझ्या. आणि आमच्यातली 2-3 गेली. आणि दुसऱ्या वेळेला त्याला मतदान झालं. मतदान झाल्यावर मला 10 मतं पडली आणि त्यांना 5 मतं पडली. 6 मतं पडली. मला 10 पडली, त्यांना 6 पडली. मी दुसऱ्या वेळेला मतदान झालं. आणि पुन्हा 8-10 दिवसांनाच जिल्हाध्यक्षाची निवड ना. जिल्हाध्यक्षाची निवड म्हणल्यावर उपाध्यक्ष पदासाठी वसंतराव देशमुख होते. आमच्याकडे दिलीपराव घाडगे बांधकाम समितीचं सभापती करावं म्हणून तेही प्रयत्न करत होते. मालकाने मला 11 वाजता रात्री त्या कारखान्यावर बोलवलं, पांडुरंग कारखान्यावर. मी गेलो, कारण सगळी मला जबाबदारी काय होती, मी सभापती असल्यामुळे बायका वगैरे घेऊन तिथं ते मिटिंगला यायचं, गाडीत घेऊन यायचं. तिथे गेलो रात्री. मला म्हणले कुणाला करायचं अध्यक्ष उपाध्यक्ष? मला उपाध्यक्ष करायचं असेल तर वसंतरावला करा, बांधकाम करायचं असेल तर दिलीपरावला करा. मला म्हणले मग त्या सातपुत्याला अध्यक्ष केलं तर काय होईल? मला धक्काच बसला. ओपनच्या जागेवर. मी म्हणलं मालक मला ओपनच्या जागेवर केलंय म्हणलं, तुमचं राजकारणाचं गणित तुम्ही बघा म्हणलं, मी काय सांगत नाही. पण ती म्हणली तशी. म्हणल्यानंतर मग बराच वेळ चर्चा झाल्यावर मी म्हणलं तुम्ही ठरवा. मला वाटतं आताच कुठलाही राजकारण असं डेअरिंग करणार नाही, कोणीच करू शकत नाही. कारण लोकांच्या मनावरती आणि हृदयात एवढं दृढस्थान होतं त्या माणसाचं की त्यांना खात्री होती मानेला पटवर्धन कुरवलीला पाठवलं तरी मी निवडून आणू शकतो, रोपड्यात पाठवलं तरी निवडून आणू शकतो, आणि मानेला ओपनच्या जागेवरती केलं तरी राजकारणात काही बिघडत नाही, वैशाल तर जिल्हाध्यक्ष केलं तरी बिघडत नाही, नारायण तरवटीला अर्बन बँकेचं चेअरमन केलं तरी सुद्धा काही बिघडत नाही, कारण लोकांचा माझ्यावर विश्वास, सगळ्या समाजाचा विश्वास. ते ठरलं मी काही जास्त बोललो नाही, कारण आमची सगळी मित्रच होती ना, आपण कशाला त्यात. सकाळी उठून लवकर गेलो आम्ही तिथं, तर तिथं ती सगळी जिल्हा परिषद सदस्य शिवरत्न बंगल्यावर अकलूजला थांबलेली आणि सगळे जिल्हा परिषद सदस्य. मालक मी गेलो, मालक उतरले त्यांच्या मागे मी उतरलो, आपलं एक वही होती माझ्याजवळ, मी आपलं सदस्याकडे गेलो. मालक तिकडे आमदार सगळी जिल्ह्याची बसली होती, विजयदादा बसली होती त्यांच्या त्या हॉलमध्ये. म्हणजे पूर्ण टोटल आमदार जिल्ह्याची. मला जे इंटरेस्टेड होते ना माणसं माझ्या मागे लागली, काय झालंय काय झालं याला माहित आहे म्हणजे आता काय झालं. फायनल मला माहित नव्हतं, त्यांना वाटायला लागलं. मला उतरताना ती म्हणली फक्त ते लक्ष्मण सातपुत्याला सांगेन मोठी ट्रक घेऊन माणसं घेऊन त्या सोलापूरला ये म्हणून. लक्ष्मण सातपुते म्हणजे त्या सातपुते ताईचा नवरा बर बर पती.
तिथे गेले सगळे आमदार बसले होते, तिथे गेले 1-2-3 मिनिटातच मालक उठले आणि सांगितलं की आमच्या सातपुते ताईंना अध्यक्ष करायचं. बर. सगळी म्हणले येस म्हणले. अख्ख्या जिल्ह्यातले आमदार कोणी आपल्या बोलले? जिल्ह्यातले आमदार म्हणजे या पार्टीतले आपल्या अख्ख्या जिल्ह्यातले आमदार तिथे कोणीही काय बोललं. ते सातपुते जिल्ह्याचे अध्यक्ष आहे. किती सन्मान मोठा दिला गेला. हे खरं मालकाच्याच काळामध्ये झालं आणि आता पुढच्या काळामध्ये शक्य नाही. ओपनच्या जागेवर छोट्या गावामधले किंवा अल्पसंख्याक किंवा ओबीसी असं म्हणून ओपनच्या एवढं चान्स देणं किंवा त्यासाठी सत्ता देणं, एखादं पद देणं, हे मला वाटत नाही आताच्या काळामध्ये शक्यच नाही. शक्यच नाही. असे इतके किस्से देत किती एवढं माझ्यावरती त्यांनी गौरव केला की मालकांच्या 2004च्या सभेमध्ये म्हणजे त्यामध्ये शरदचंद्रजी पवार यांची सभा झाली इथं टिळक स्मारकमध्ये. त्यामध्ये मालकाने सांगितलं आमचे सभापती वामनराव माने सर यांनी 5 वर्षात एवढी कामं केली की त्यांच्याकडे सभा असताना पंचायत समिती असताना 25 वर्ष एवढी कामं झाली नाहीत तेवढी यांच्या काळात झाली. मी नाममात्र होतो खरं म्हणजे, पण माझा पांडुरंग वेगळाच होता. म्हणजे पवार साहेबांच्या पर्यंत तुमच्या कामाची पावती आणि त्यांनी सुद्धा मला शाबास केली. 2009ला तुम्ही विरोधात गेला होता. आता विरोधात कसं, विरोधात गेल्यावर खरं तर आता त्यात 2 प्रश्न आहेत. त्यात विरोधात गेल्यामुळे फायदा झाला का विरोधात गेल्यामुळे तोटा झाला? वैयक्तिक वैयक्तिक मला तोटा झाला. परंतु माझी जी सद्विवेक बुद्धी होती त्या बुद्धीप्रमाणे मी निर्णय घेतला. कारण या तालुक्याचं माइंड असं आहे सर, या तालुक्याला मोहिते पाटील पचत नाही. आम्ही लहानपणापासून आम्ही प्रशिक्षण वर्गामध्ये आम्हाला आमच्या ज्या गुरुंनी सांगितलं होतं की अकलूजचा उंट आपल्या तालुक्यात शिरला, अकलूजचं उंटाचं पिल्लू आपल्या तालुक्यात शिरलं तर आपलं घर बाहेर दरवाजा तोडून बाहेर काढावं लागेल. ही जी मनावर इफेक्ट होता, त्यामुळं आम्ही सुद्धा म्हणलं त्यांना की बाबा तुम्ही त्यांना तिकीट देऊ नका, त्यांना ही करू नका. मोहिते पाटलांचा विरोध पहिल्यापासून खरं तर मला वाटतं पवार साहेबांची सभा पहिली खरेदी झाली ती आमच्यात एक गणपतराव कुसुंबडे म्हणून होती, गणपापा म्हणायची, ते सांगायचे जुन्या गप्पा. त्यांनी त्यावेळेला पण इथं खरेदीच्या सभेत पवार साहेबांना कोणतरी सांगितलं वाटतं म्हणजे पाणीवरची येत नव्हतं भाडघरचं, थोडीशी वेगळी ते काय झाली त्या काळामध्ये. पाण्याच्या बाबतीत त्यांचा आपला रोषच होता ना. बारामती आणि माळशिरस तालुका आपल्याला पाणी येत नव्हतं. म्हणजे ही 2009 काय पण पूर्वीपासून मोहिते पाटलांना विरोध होताच आपल्या तालुक्यात विरोध. आता हे म्हणजे वैयक्तिक मोहिते पाटील दादा स्वभाव फार चांगला, अतिशय चांगला माणूस. पण ही फिलिंग होती तालुक्याचं, हे म्हणजे तालुक्याचं कॉमन माइंड आहे. आता तुम्ही तिथनं बाजूला कसं गेला? म्हणजे 2009ला बाजूला गेल्यामुळे तुमचा वैयक्तिक फायदा झाला असेल तर काय फायदा झाला, तोटा झाला असेल तर काय तोटा झाला? फायदा म्हणजे काय, मला राजकीय दृष्ट्या त्या काळामध्ये आपण गेलो तिथं, पण ते त्यावेळेला भारत बालिके निवडून आलं. भारत बालिके म्हणजे निवडून आलं दादाजी विरुद्ध. त्यांनी सुद्धा मला चांगला सन्मान दिला. पण माझं मत किंवा माझे जे माइंड आहे हे माइंड परिचारककडे आकर्षित होत. आम्हाला नको वाटत होतं, पण मोहिते पाटील नको म्हणून केवळ, आणि असं तालुक्यातल्या सगळ्यांनीच केलं. मतदारांनी सुद्धा नाकारलं. मतदारांना 2009ला बाहेर मोहिते पाटील आम्ही उघड गेलो, लोकांनी आत्म सगळं हे केलं. मला सभापती केलेलं त्यांनी, ओपन वरती मी केलं मला सभापती. माझं वैभव त्यांनी उभा केलं, मला शाळा दिली 91ला. 91 साली मला शाळा दिली मालकाने. त्या शाळेत तरी किस्सा इतका आहे, प्रचंड आहे की आमचा भाऊ सुभाष तो 24 तास बसून जाऊन तिथं बसायचा मुंबईला, आणि शेवटाला नागपूरच्या अधिवेशनामध्ये मालकांना भेटायला सुभाष गेला तिथं. आमचं दोघांचा रेटा होता.
आणि सुभाष तिथे गेल्यानंतर ती प्रकरण त्या विधानसभेच्या ह्याच्यामध्ये आलंच नाही मंजुरीला. मालकाने स्वतः जाऊन त्यावेळेला अनंतराव थोपटे होते, त्या अनंतराव थोपट्याला गाठलं त्यांनी आणि ते कॅबिनेट मंत्री शिक्षण खात्याची, त्याला सांगितलं ती मान्याची फाईल आली पाहिजे. ती विमान पाठवलं मुंबई ते नागपूर. म्हणजे नागपूरवरून मुंबईला. बरं. आणि ती दुसऱ्या दिवशी ती फाईल घेऊन आली. तोपर्यंत आमच्या सुभाषजवळचे पैसे सुद्धा संपले, त्याला जीव खाऊ मालक घालायचे. काय हे बाहेर मोठं सहकार्य व्हावं लागेल. भयान मोठं सहकार्य. आणि तिथून आल्यानंतर ती मंजुरी मिळाली आणि फार 1 रुपया न खर्च करता आज ती भव्यदिव्य मंदिर उभं राहिलं. दुसरी शाळा 2008ला दिली त्याला भटुंबऱ्याला. तिथे आज 5वी ते 12वी वर्ग आहे. तुमच्या पखालपूरला आज आम्ही ह्या शाळांच्या माध्यमातून एक तिथं रेसिडेन्शियल स्कूल काढले. तिथं आता 400 विद्यार्थी जेवाय खायला. आणि तो स्टाफ सोडून पगारी स्टाफ आमच्याकडे 80 लोकांचा आहे. आज 80 कुटुंब उभा आहे. आणि त्या प्रत्येकाचं बघितलं तर लाखाच्या पुढचं पगार आहे. हेडमास्तर 2-2.5 लाखापर्यंत आहेत. मालकांनी ज्या संस्था दिल्या त्या संस्थांमध्ये सुद्धा आज 80 कुटुंब उभं राहिले. अहो हे जे आहे ना, तुम्हाला मी एक गोष्टीचं जर सांगत गेलो ना, मी साक्षीदार आहे. आम्ही पुढे करत नाही साहेब. मनाला पटलं तर त्यांच्या पाया पडतो, मनाला नाही पटलं तर त्या ठिकाणी विरोधी करतो. मालकासारखा माणूस महाराष्ट्रामध्ये कुणी नाहीत. गणपतराव देशमुख आणि सुधाकर पंत परिचारक सगळ्यांनी आपल्या संस्था काढल्या शाळांच्या. अकलूज शिक्षण प्रसारक मंडळ काढलं, तिकडं दक्षिण सोलापूरला कमळे गुरुजीनं काढलं, मोहोळला राजन पाटलांनी काढलं. पण मालकांनी कार्यकर्ते स्वतःच्या कर्तृत्वावर उभा करणारे कार्यकर्ते निर्माण करण्यासाठी, कार्यकर्त्यांना मोठं करण्यासाठी संस्था दिल्या. तुम्हाला सांगितलं यादी, उंबऱ्याला शाळा दिली, कार्यकर्त्याला दिली. कानापुरीला शाळा दिली, कार्यकर्त्याला दिली. पटकुरवलीला शाळा दिली, कार्यकर्त्याला दिली. मेंढापूरला शाळा दिली, कार्यकर्त्याला दिली. भटुंबऱ्याला शाळा दिली, कार्यकर्त्याला दिली. प्रशांतला देता आले असते, नातेवाईकाला देता कुणाला देता आले असते. स्वतःची शिक्षण संस्था काढून शाखा काढता आली असते प्रत्येक. कितीही काढता आले असते, किती. शारदानगरला शाळा दिली, तारापूरला शाळा दिली, चळ्याला शाळा दिली. जवळजवळ 60 शाळा, 50-60 शाळा त्यांनी कार्यकर्त्याला दिल्या. कार्यकर्त्याला आज ते कार्यकर्ते जोमाने उभा आहेत. हे आता कोणताही पोटरे असतील तर त्यांनी हेच केलं असतील. स्वतःही संस्था काढून त्याच्या शाखा काढून प्रत्येक गावागावात आपलं शैक्षणिक वर्चस्व उभा केलं असतं त्याच्या माध्यमातून. आणि महाराष्ट्रात मला वाटतं अनेकांनी मला तर 90% पोटऱ्यांनी केलेच. 10% असतील आता काय ते 10% नाही. मला तरी माझ्या निदर्शन आलेली फक्त गणपतराव देशमुख आणि सुधाकर परिचारक. गणपतरावच्या 2-3 होत्याच, पण ह्या नंतर निघाल्या. हे कर्मयोगी नंतर निघालं, पुन्हा ते शेटपळचं नंतर निघालं, पुन्हा ते तुमचं इंजिनिअरिंग कॉलेज आताच्या काळात आता या काळात निघालं ना. मालकांनी त्यांच्या स्वतःसाठी किंवा काही नाही. आणि एक विशेष आहे, त्या काळामध्ये त्यांच्यातलं कुणी पुढे आणलं नाही असं त्या जुन्या काळामध्ये आणलंच नाही. आमच्या शेवटच्या सभापतीच्या काळात प्रशांत जरा आलं, मग त्यांनी सुद्धा फार आम्हाला साथ दिली. त्यांनी सांगितलं मला की माने सर आपण तालुक्याचा सर्वे करू सगळे आणि तालुक्याचा दौरा करू. तालुक्याचा दौरा केला आम्ही आणि कोणत्या गावामध्ये काय कमतरता आहे, कुठं अफसान आहे, कुणाची मागणी काय आहे, गाव बोलवायचं आणि त्यांना विचार. रस्ता कुठं पाहिजे, पाण्याची सोय कुठं पाहिजे, शाळा कुठं पाहिजे, आरोग्य केंद्र कुठं पाहिजे, ह्याचा आराखडा केला. ती पुढची 10 वर्ष त्या आराखड्यानुसार त्यांनी काम चालू केलं आणि तो त्यांचं व्हिजन चांगलं होतं, अतिशय चांगलं होतं व्हिजन ते सुद्धा. सगळ्या क्षेत्रामध्ये कसगावडे साहेब मालकांनी फ्री हँड दिला, फ्री हँड. त्यामुळं
आणि त्यातनं कोण एखादा गरीब विधवा कपल्लक एखादी स्त्री वृद्ध बाई भेटली की तिला म्हणे माने सर हिला निराधाराचं का करत नाही तुम्ही, मग ती पाठीमागच लागणार तिचं होस्त ती झालं का नाही, काम पारच पडलं पाहिजे. आणि ती बाई पेढी घेऊन आली की त्यांना इतका आनंद व्हायचा की बस. खर तर हा जो आता काळ गेला पाठीमागचा 2009 सत्तांतर झालं, मोहिते पाटील पडले, पण ते जर त्यावेळेला मोहिते पाटील आले नसते तर मालक येत होते, 100% मालक निवडून येते. भारत बालिकेचा उगमच होत नव्हता, उदयच होत नव्हता. पण मोहिते पाटील आयत्या वेळेला ते काय मोहिते पाटलांनी पण नाकारलं होतं तिकीट, पंढरपूरचं नको म्हणून सांगितलं होतं. नाही त्यांना नकोच होतं, हा. त्यांना तिकडचं पाहिजे होतं. पण मालकाने पक्षात भांडण लागू नये या भूमिकेतून ती जुनी माणसं होती ना, त्यांनी ते पवार साहेबांनी सांगितलं पक्ष अडचणीत आहे ना, मीच थांबतो. आता तिथनं पुढे तुम्ही 2009 भारत बालकेंच्याकडे गेला. भारत बालकेंच्या नंतर म्हणजे पुढच्या टर्मला मी प्रशांत मालक उभा राहायचं ठरलं. भारत बालिकेनं मला सन्मान दिला, त्यांनी काही मला नाकारलं नाही. परंतु माझं अंतकरण मालकाकडे धावत होतं. कारण हे वैभव मला दिलं त्यांनी, प्रतिष्ठा दिली, याला विसर पडू शकत नव्हतं. हृदयामध्ये कुठेतरी बोचून होती माझी. त्यामुळं मालकाने प्रशांत मालकाला उभा झाल्यानंतर मला दुसऱ्याकरवी फोन केला की माने सरला बोलून घेऊ. मग ती स्वतः गाडी आली आणि आमच्या मुलीच्या घरी, इथं लिंक रोडला मुलीचं घर आहे, बंगला आहे, तिथं आले, मला बोलवतील. माझ्याकडे आले नाहीत, मला बोलवलं. म्हणजे प्रशांतला उभा करायचं. मला म्हणलं उद्यापासून मी तुमच्या बरोबर, परिचारक घराण्यातलं कोण बी असू दे आणि तुमच्या पार्टीचं कोण बी असू दे, म्हणजे आम्हाला माफ करा की आम्ही भारत बालिकेचा प्रचार काय केला तर मोहिते नको म्हणून केला, उघडपणे केला. बाकीच्यांनी सगळ्यांनी दगा तुम्हाला दिला, पण आम्ही उघडपणे केला. मग ते म्हणले ठीक आहे म्हणले. मी त्या दिवशीच प्रचाराला गेले. बँकेत गेलो तर तिथे सगळी बसली. आता मालकांच्या जवळ जास्तीत जास्त काळ तुम्ही काढलाय 25 वर्ष, आणि गाडीत मी 15 वर्ष होतो. लाल दिव्याची गाडी माझ्या पत्र्यावर उभा राहत होती. त्या काळामध्ये लोकांच्या बरोबर ते मालकांचं बोलणं असेल किंवा लोकांचे ज्या विश्वासानं लोक येत होती त्याच विश्वासानं काम करून घेऊन जात होती, असं काही किस्सा तुम्हाला सांगता येत नाही? प्रत्येक व्यक्तीमध्ये कसं होतं, कामाला आला माणूस की त्याचं कामच करायचा ध्यास त्या माणसाला होता, आणि भयंकर प्रयत्न करत. विरोधन हीन तीन काही नव्हतं त्यांच्याकडं. विरोधकाबद्दल तर त्यांची मतं मी ऐकली ना, तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. म्हणजे प्रत्येक विरोधी माणसाबरोबर ती कशी वागली याची उदाहरणं इतकी माझ्या डोळ्यात दिसत घडली. वसंतराव काळ्याचा पुतळा उभा राहिला गावात, शाळेच्या प्रांगणात. आपल्या पार्टीतल्या लोकांनी अर्ज दिला, शाळेच्या प्रांगणात पुतळा उभा करता येत नाही ना ते आपल्या हे जाऊन परवानगीशिवाय. मालक म्हणलं असं असं झालं, काय करायचं. माझ्या डोक्यात काहीतरी मला सांगितलं, म्हणजे आपलं त्यांच्या मग काहीतरी लावायचं. मला काय म्हणले, त्या गावातल्या माणसांचं त्याच्यावर प्रेम आहे, राहू द्या म्हणजे, काय करताय तुम्हाला. म्हणजे विरोधासाठी विरोध नाही, कसलाच नाही करायला, कसलाही विरोध केला. अण्णाच्या वेळेस सुद्धा तुम्हाला किस्सा सांगतो. अण्णावरती अविश्वास ठराव आलता त्यावेळेला. अण्णावरती अविश्वास ठराव आणायला वसंत काळ्यानं ही केली, आणि तो ठराव आला पाहिजे यासाठी आमच्या पार्टीतल्या काही लोकांनी, नाव घ्यायला काय हरकत नाही, भास्कर आप्पा सुद्धा त्या वसंत काळ्याला पाठिंबा होता. अण्णावरती अविश्वास आला पाहिजे. त्यावेळेला ते संचालक होते का कोण? भास्कर आप्पा नव्हते, एवढं आपल्या परिचारक पार्टीत होती का? हा, परिचारक पार्टी, सपोर्ट आपला. हा, सपोर्टर. त्याची एक मिटिंग झाली, बजरंग बघायला घरी झाली, आणि तिथे यशवंत भाऊ आपल्याच पार्टीत होते त्यावेळेस. त्यांना पाठवलं मालकाने की हे जुळवून घ्या म्हणून, कारखाना चांगला चालतो, हे जुळवून घ्या. मग तिथं गेले यशवंत भाऊ, मी यशवंत भाऊ बरोबर, अण्णा आणि वसंतराव यांच्यातलं तडजोड मतभेद मिटवायचं काम चाललं. वसंतराव आले म्हणले, अण्णा पाय पडले ते,
वसंतराव अण्णा म्हणजे राजाभाऊ आणि भारत बालिकेला सुरू तुम्ही ज्याला करायचं त्याला करा. चेअरमन आणि व्हाईस चेअरमन अण्णा ताठर राजकारण ते ताठरपणे आमदार वाकलं नाही कुठे मागं सोडलं नाही कुठे. तिने सांगितलं अरे वसंत मी तुला राजकारणात आणलं तू मला शिकवतो राजकारण. ती काय म्हणलं माहिती आहे का वसंतराव अण्णा म्हणला तसं म्हणू नका उद्या तुमच्यावरती विश्वास करावा येणार आहे अगोदर सांगितलं हा सांगितलं जा म्हणला आलं तर म्हणला मी त्याला घेत नसतो म्हणला मी पाठीला उठली म्हणजे अण्णाला तोंडावर सांगून विश्वास ठरवा लागला. बजरंग बघायला मालकाने यशवंत भाऊला ते मिटवायसाठी पाठवले की तालुक्यातला एक कारखाना चांगला चालावा म्हणून मोठ्या माणसाने म्हणजे अण्णा विरोधात असून सुद्धा संस्था चालली पाहिजे म्हणून ती मिटवायला पाठवली होती. खरं तर हे आता खरं ह्या आताच्या काळामध्ये मला वाटतं असं काही कुठला नाही असलं. चिंचोलीचा एक सदस्य होता भीमराव गुंड म्हणून ह्याना एक माणूस कमी पडत होता. त्या भीमराव गुंडाचं पोरग त्या कारखान्यामध्ये विठ्ठलमध्ये भास्कराप्पांनी त्याला काय केलं सांगितलं की तुझं पोरग इकडे लावतो आम्ही पण तूही इकडे आमच्याकडे वसंतरावच्या बाजूने मतदान कर. मग त्यानं बोलवल्याप्रमाणे ते आलं पण त्या दिवशी भास्कराप्पा इथं नव्हते. मग ते काय केलं त्या आपल्या साल विठ्ठल त्यावेळेला व्हाईस चेअरमन होते पांढरंग बाळासाहेब त्या दुकानात गेलं. त्याच्या दुकानात गेल्यावरती ती म्हणला मला आप्पाने बोललो होतं म्हणला इकडे जायचं आणि असं ठरवायचं. मग ती साल विठ्ठल मालकाचा फार जवळ कार्यकर्ता ती गेलं मालकाकडून सांगितलं असं असं आलंय म्हणलं ती आणि काय करायचं म्हणलं. अरे म्हणलं साल विठ्ठल सर म्हणलं बाळासाहेब कारखाना चांगला चालतोय म्हणला लोकांचा ऊस गळीत झाला पाहिजे म्हणला इथं राजकारण काय कशाला आणता तुम्ही म्हणला अण्णाने उभा केलंय सगळं केलंय म्हणून त्याला सांगा म्हणला तू जा म्हणून आमच्याकडे येऊन आता आवर्जून आणला असता. आणि मला म्हणले ते तुमच्या गावचं आलंय त्याला सांगा म्हणले नीट समजून. मी त्याला सांगितलं ती गेलं महाग. म्हणजे अण्णाबद्दल सुद्धा एवढं प्रेम तालुक्या कशासाठी तर तालुक्याचा विकास झाला पाहिजे. विरोधकांनी सुद्धा अशा पद्धतीनं महाडिक त्यांचं विरोधक तिकडं पण त्या महाडिकच्या गावामध्ये जर बघितलं ना मला मी म्हणलं इथं काय करायचं विकास काम वगैरे करायचं काय तर म्हणजे लोक आपली येते म्हणली महाडकाचा काय संबंध आहे. या पंचायत समितीच्या माध्यमातून तिथं मी एवढं मोठं शॉपिंग सेंटर दिलं शारदानगरला एवढ्या शाळा काढल्या गावात इतक्या शाळा काढल्या प्रत्येक समाजाला मी समाज मंदिर बांधून दिलं मुसलमानाचं दिलं लिंगायताचं दिलं आणि हिंदूचं दिलं. पाणीची टाकी पडली होती ती टाकी 8 दिवसात मालकाने मंजूर करून उभा खेड बाळवणीला तसंच झालं पर गाव विरोध आपले पण शाळा एक दिवशीच खाली पडली दुसऱ्या दिवशी शाळेची मंजुरी आणून शाळा उभा केली. विरोधकाला काम करण्याच्या बाबतीत कर्मण्यवाधिकाराचे माग फलेशु गदाचे म्हणून त्यांना योग ही जी उपाधी जोडली नाही कर्मयोगीची ती खऱ्या अर्थानं त्या माणसाला योग्य. आता पुढच्या काळामध्ये ज्यावेळेला भेट झाली दुसऱ्या दिवसाला तुम्ही इकडे आला त्या काळातल्या काय आठवणी वारसांच्या त्या काळामध्ये मी सर शेवटच्या त्यांची ज्या निवडणुका मी तालुक्यामध्ये 110 सभा घेत 2 निवडणुका 110 त्याचा किस्सा जर तुम्ही ऐकला तर मी जोर उदार होऊन काम करतो त्यावेळेला त्या निवडणुकीमध्ये म्हणजे त्यावेळेला भारत भालके आणि राजाबापू विरोध होते. तर राजाबापूच्या गावामध्ये सभा झाली त्या लोकांनी गाव बंद केला प्यायला पाणी सुद्धा दिलं नाही. दादाजी विजयदादा उपमुख्यमंत्री प्यायला सुद्धा पाणी दिलं गावातला एक माणूस सुद्धा सभेला आला नाही.
बाहेरचा तालुका आला आणि बाजूला अख्खं गाव बसलं. लोकांना बोलताना बुबडी वळत होती. कार्यकर्ते म्हणजे प्रचार करणारे निर्भीडपणे मी पाऊण तास 45 मिनिटं बोललो आणि ती डायरेक्ट टीका यशवंत भाऊवरती करून मी बोललो. अख्खं गाव विरोधात. आणि योगायोग काय झालं, विजयदादाच्या गाडीत मालक बसले विरोधात विजयदादाच्या गाडीत काहीतरी काम असल्यामुळं मी त्यांच्या गाडीत गेलेलो आणि गुडदिशी गेली मला त्यांची गाडी ठेवली. मग मला एका कार्यकर्त्याने चहा प्यायला बोलवलं. मी त्या तिथे चहा पितोय तर सगळ्या गाड्या निघून गेल्या, कारण गावात कुणालाच ठरा नव्हता ना. मी अडकून बसलो. मला एकट्याला बघून मी टीका आता 2 मिनिटापूर्वीच केली. एक 200-300 लोक भाऊच्या राजाबापूच्या घरासमोर गेले. मी चहा पिऊन बघतो तर तिथला मित्रही म्हणलं राव आता हे बेकारच झालं म्हणून. हे 200-400 लोक जमली म्हणजे आणि तुम्हीच टार्गेट. मग मी माझ्या भावाला बोलवलं, सुभाषला बोलवलं. ती सुभाष 2-3 गाड्या घेऊन 5-6 पैलवान त्यात टाकून ती माझ्याकडे भावाला सोडवून दिले. त्या गृहावरून सुटका म्हणते तसं ते करण्यासाठी मला आले. तिथे आल्यानंतर त्यांनी गाडीत बसवलं मला. सुभाषची गाडी पुढे माझी त्या राजाभाऊ बापू पाटील बाहेर पळत आलं आणि सगळ्याला सांगितलं बाजूला मानेसरला जाऊ द्या. त्यांनी मला इतके शिवाय देत होती. पण राजूभाऊ पाटील म्हणजे शिवाय देऊ नका, त्याला मला त्यांनी तिथून काढून स्वीकारला. तेवढ्या निष्ठेने करून भारत बालिकेच्या गावात सुद्धा विचारा तुम्ही आमच्या दिनकर भाऊना. आमची सभा होती तिथं, कुणालाच बोलू दिनार, ती दगडच मारायला लागली. मी भारत बालिकेला फोन केला, आमच्या गावात आले तुला बंद करून म्हणला मी गाव. मग ते काय ठरलं असं की मानेसरला एकट्याला बोलू द्या, मालक नव्हते त्या सगळं. तर दगड अशी येत होती ना, तर ते दगडा त्या ठिकाणी मी 10-15 मिनिटं भाषण केलं आणि आमची सभा झाली. माझं भाषण चांगल्या पद्धतीने ऐकलं होती लोकांनी. नंतर काळ बघितला मोठ्या मालकांचा तर तुम्ही सभासद होता त्या. आता पुढचं राजकारण असेल किंवा प्रशांत मालकाचा मीठ मालकाचा काही काळ बघितला पाहिलं नाही. हा काय तफावत जाणवते का काय नाही. तफावत कसं आहे, हे प्रशांत मालकाचं नेतृत्व आहे ते चांगला अभ्यास आहे आणि तो माणूस हे खरं बोलणार आहे. मालकावरती काय होतं, तो मालक हे जाती पंथाच्या पुढे गेलेला म्हणतो. त्यांच्यावर जातीयता कुणी केली तर ती चालत नव्हती. भ्रष्टाचार करतेत म्हणलं तर ती माणूस बदनाम होत होता. काय प्रशांत मालकांचं नेतृत्व हे त्यानंतर आलंय. पण काय झालंय अलीकडच्या काळामध्ये थोडस जातीवादी वाढलाय आणि एवढं मोठं काम मालकाचं असताना सुद्धा त्यांना लोकांमधनं निवडून आणण्याची जी आहे हे आजपर्यंत शक्य किंवा यशस्वी झालं नाही, त्याची खंत आम्हाला वाटते. खरं म्हणजे ती त्याच्या आता जिल्ह्यामध्ये जर बघितलं ना तर त्याच्या एवढा अभ्यास कोणाचा होत नाही. ती स्तुती करत नाही, सत्य परिस्थिती. आणि तो खरं इतकं बोलतोय की राजकारणाला ती पचत नाही. राजकारणी माणसाला पचत नाही ना, खोटं बोलायचं आणि तुझं होतंय म्हणून सांगायचं, असलं धंदे चालू झाले. आणि पैशाचाही दुरुपयोग संस्था मोडीत निघाल्या तरी चालतील, म्हणजे ती ट्रेंडच बनलाय आता. संस्था मातीमोल झालं तरी चालतील, पण मी आमदार झालं पाहिजे. इथं नाही चालत ना, इथं चालत नाही ना. म्हणजे खोटं वागायचं अजून काही जमलं नाही त्यांना, आणि इथं लबाडाचं सगळं धंदा चाललाय. मालकांच्या गेल्यानंतर समजा पांडुरंग परिवाराचा तोटा झाला, पार्टीचा झाला, तालुक्याचा झाला, वैयक्तिक महाराजांचा काय तोटा झाला? तर आता मला राजकारणामध्ये भारत बालिकेकडून जाऊन सुद्धा आम्ही त्यांच्याकडे पुढे माझ्या भाऊ सुभाष माने यांना मी तिकीट मागितलं.
जिल्हा परिषद, आणि त्यांचा अतिशय जवळचा कार्यकर्ता होता त्यांचा लक्ष्मण धनवडे, त्याचीही मागणी होती. पण मालकाकडे ती केस गेली. म्हणजे प्रशांत मालक काय म्हणले, तुमची केस हायकोर्टात, तुमची केस म्हणजे मालकाने सांगितलं. मग आम्ही मालकाकडे गेलो. मालक म्हणलं सुभाषला तिकीट द्या. त्याने ऐकून घेतलं. कशाला म्हणले, कशाला निवडताय, लय खर्च आहे, आमका आहे तमका आहे. असू दे म्हणलं, त्याला उभा राहायची इच्छा, तुम्ही का उभा राहत नाही. माझ्यावर फार जीव होता म्हणून म्हणलं आता मला बस झालं, मला त्याला इच्छा आहे. मग शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं सुभाष अर्ज भरला. म्हणजे मला बोलून सांगितलं. म्हणजे हायकोर्टाने आमच्यासारखा निकाल दिला. मी भारत बालक्याकडे सोडून गेल्यानंतर तरी सुद्धा मालकांचा जीव तुमच्यावर होता. म्हणजे कार्यकर्त्यावर एखाद्या किती प्रेम करावं, कार्यकर्त्यावर खरं उदाहरण आहे आपल्या समोर. अहो, त्यांचं प्रेमाचं आणि विकासाची जर गाथा गायची सुरुवात केली तर तुम्हाला असा अनेक ठिकाणी माझ्या मुलाला कधी घ्यावं लागेल. मी 15 वर्ष त्या माणसाची सावली बनून राहिली. मी काय म्हणजे निष्ठावान फक्त मी तुमचाच आहे ना असलं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही. मी माझ्या सतत विवेक बुद्धीनं अंतकरणापासून जीव गेला तर चालेल, पण त्यांना त्यांचे काम करायसाठी मी हे केलेलं आहे. आणि जिथं वाटलं तिथं त्यांना मी सांगितलेलं आहे की मी आता तुमच्यावर. अहो, काय त्या माणसानं ठेवले ते काय काम करायचं. या पंढरपूर तालुक्याचा तुम्ही अभ्यास जर केला तर ह्या जे आता लाखो टनाचं उत्पादन आहे ऊसाचं, त्या माणसामुळे DCC बँक आणि सोसायटी. माझ्याकडे सोसायटी 40 वर्ष होती. आम्ही एखाद्या आमदार सारखं लोकांना म्हणतो तुला काय पाहिजे, ट्रॅक्टर पाहिजे. 5-5, 10-10 ट्रॅक्टर गावात उघडून न्यायचं, त्याची पूजा करायला मालकाला न्यायचं, ट्रॅक्टर द्यायचं. DCC बँक 10-10 लोकांच्या पाईपलाईन करायच्या, त्याचं उद्घाटन करायला मालकाला न्यायचं. गावागावात शेतकरी बांधायची, त्याचं उद्घाटन करायला मालकाला न्यायचं. जर्शी, मुबलक जर्शी त्या बँकेच्या माध्यमातून आणि प्रशांत मालकाच्या माध्यमातून, दूध सांगण्याच्या माध्यमातून. आज जो ऊस निर्माण होतोय त्या नदीवर बांधलेलं बंधार काय उपयोग करून घेतला त्या माणसानं राव, ते आमदारकीचा. पंढरपूर तालुक्यातील जवळजवळ 42 ते 45 गाव नदीच्या काठाला आहेत. या सगळ्या पाईपलाईन मालकाने केलेली, सगळे बंधारे मालकाने केलेले. गावोगावची इलेक्ट्रिक स्टेशन जे आहेत, विद्युत केंद्र, ती त्या माणसाने आणली. म्हणून शेतकरी आज अमाप ऊस पिकवतो. किती कारखाने चालतील सोलापूर जिल्ह्यात, महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्यात कारखाने चालवायला ती माणसं. इकडं फळबागाच्या माध्यमातून त्यांनी इतकं सेस मंजूर माफ करून बेदाना विकणं म्हणजे किती मोठं काम आहे. बाकीचे लोक म्हणतील गरीबाचं हरभरा विकायला शेष आहे, जो मका विकायला शेष आहे, आणि बेदाना विकणाऱ्या माणसाला शेष नाही. पण आज त्या बागाची फुले त्या कोट्यावधी रुपये आज आपल्या तालुक्याला त्या बेदानाच्या मागे. मला वाटतं सांगली सगळ्यात मोठं मार्केट पंढरपूरच आहे. पंढरपूर आता सध्या मोठं मार्केट आहे. केळीचं मार्केट पंढरपूर मोठं आहे. दूध सुद्धा चांगलं जात होतं पंढरपुरातून. ऊसाचं उत्पन्न मोठं आहे. तुम्हाला धाडसानं सांगतो मी की बारामतीपेक्षा सुद्धा पंढरपूर तालुक्यातला शेतकरी वर्षाकाठी ॲन अवरेज जास्त उत्पन्न करतो आज. आणि याला सगळी मालकांचीच कृपा आहे. मला सांगा कोणतं काम ते मालकाचं नाही, मला सांगा. नदीवरची मला वाटतं हे आता बाहेर लोकांच्या काय संस्था उभा राहिल्या, बिल्डिंग उभा राहिल्या, काय रस्ते उभा राहिले, पण गावागावातला शेतकरी आपल्या तालुक्यातला उभा करायचं काम मालकांनी केलं. कारण हे जर सगळं बघितलं, ऊस असेल, फळबाग असतील, आणि शेतकऱ्याच्या प्रत्येकाच्या घरात जाणाऱ्या म्हणजे उत्कर्ष होणाऱ्या सगळ्या गोष्टी. आज काय आहे, प्रत्येक घरासमोर विचारसाठी गाडी आहे. तुम्ही बघा बाहेरच्या तालुक्यामध्ये, बाहेरच्या तालुक्यात कशी अवस्था आहे. आणि चोख कारखानदारी चालवून आणखी संस्था शाबूतून DCC बँक असेल, अर्बन बँक असेल, पंचायत समिती,
नगरपालिका, पांडुरंग कारखाना. कारण त्या काळामध्ये शहाजीबापू सुद्धा शहाजीबापूंची भाषणं त्यावेळेला कॅसेट असेल ती त्यावेळेला तुमची किती सांगायची ह्याला पंढरपूरला बघा सोने चांदी या दुकानावर रांगायच्या रांगा लागलेल्या. म्हणजे ही उदाहरणं आपल्या तालुक्याच्या विकासाची ते त्या भागात शोध येत होती लोक. हे खरंच आहे, हे खरंच आहे. कारण काय, हे विकास कामाला त्या माणसाने वाहून घेतले आणि त्यामध्ये त्यांनी जात बघितली नाही, जवळचा लांबचा बघितला नाही. लोकांचं कल्याण झालं पाहिजे. आणि दुसरा पॅटर्न लई मोठा राबवला की विठ्ठल सहकारीचं सभासद व्हायचं झालं तर ना त्या काळात फार महत्वाचं आहे. पण ते सभासद होणं म्हणजे ते फार मोठे सौभाग्य समजलं जायचं. या माणसाने त्याचे उलट केले. त्या पुरुषच्या कारखान्याला सभासद मागील त्याला सभासद, पांडुरंग कारखान्याला मागेल त्याला सभासद. शेतकऱ्याला एवढं रिलॅक्स केलं की सभासदत्व जो कोणी पिकवतो ऊस त्याला सभासद. आणि त्यामुळं लोकांच्या मानकुटावर जे भीतीचं भूत होतं ना ते उतरवण्याचं काम करून शेतकरी रिलॅक्स केलं. आता खरं तर अनेक आपण मालकांच्या आठवणी बघितल्या, तुमचा राजकीय इतिहास बघितला, तालुक्याचं नुकसान झालं, परिवाराचं झालं असेल, कार्यकर्त्यांचं झालं, वैयक्तिक मानेसरांचं काय नुकसान झालं? तेवढे साहेब तुम्हाला मी सांगतो, मालकाचं निधन झाल्यानंतर, माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर, आईच्या मृत्यूनंतर जेवढं दुःख झालं होतं त्यापेक्षा जास्त दुःख मला. आणि अतिशय मला इतकं झालं की मी घराच्या बाहेर 3-4 महिने आलो नाही. बर. आणि त्यानंतर लगेच माझ्या मंडळीचं निधन झालं. त्यामुळे मी 1.5 वर्ष घराच्या बाहेर आलो. आणि तो प्रसंग मालकाच्या स्वर्गवाशीचा अंतकरणाला इतका झोंबला की माझ्या माइंडवरती परिणाम झाला. त्या काळापासून मी टोपी घालायला लागलो. त्या काळापासून मी कलब बिलब करत नाही. ती दुःख आहे मला. म्हणजे ते दोन्ही प्रसंग झाले त्याला कारणीभूत आहे. आणि तिथला प्रसंग इतका वाईट होता, इतका हृदयद्रवक होता की ज्यावेळेस मृत्यू झाला त्यावेळेस त्या माणसाचं तालुक्यातल्या प्रत्येक घरानं कशी हिरावून नेहली काठी या आंधळ्यांची, कशी हिरावून नेहली काठी या आंधळ्यांची. झाली आठवण मला आम्हाला सुधाकर पंतांची. देवाचीच चोरी झाली. आपला देव चोरीला गेला. आणि तिथला प्रसंग इतका वाईट. तिथं मला त्या प्रसंगाचं वर्णन करणारा माझा एक विद्यार्थी त्या सहकार पोलीस स्टेशनला पोलीस होता, माझा विद्यार्थी. आणि त्या विद्यार्थ्यानं तो जरा धार्मिक होते, त्या गळ्यात माळ होती त्याच्या, सांगायला नाव काय हरकत नाही, वगैरे वगैरे म्हणून. ते पुळजवाडीच होतं आणि ते गाव त्याला इतकं प्रिय होतं मालकानं, ते गाव पुळजवाडी. तर त्या गावचा विद्यार्थी तो पोलीस होता. आणि ते मालकाच्या अंत्यविधीला तिथं एक पोलीस म्हणून तो गेला. आपल्या कारखान्याची एमडी होती आणि घरातली कोणतरी 1-2 माणूस होत. एवढ्या ह्याच्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. आणि त्या ह्याच्यामध्ये त्या पोलिसांना सांगितलं पसायदान मी म्हटलं म्हणून. पसायदान जे म्हटलं ते मालकाच्या शेवटच्या काळात ते माझ्या एका विद्यार्थ्यानं म्हटलं. आणि त्यानं डोळ्यात पाणी आणून रडून मला सांगितलं फोन करून, अण्णा असं झालं. आणि केवढा मोठा महामेरू, केवढा मोठा या जनतेचा आधारवर, केवढा मोठ्या हृदयाचा, सागरासारख्या हृदयाचा हा आमदार, खऱ्या अर्थानं कर्मयोगी असणारा, याचं खोड कौतुक या मरणाच्या वेळी सगळ्यांनी केलं असतं. पण दुर्दैवानं असा प्रसंग आला की कुठल्या वैऱ्याला सुद्धा येऊ नये असा वाईट प्रसंग हा त्या काळामध्ये आला. त्यावेळेस म्हणजे आपण सगळं आता हरलोय अशा प्रकारची हरलेली मनस्थिती माझी झाली. आणि आज सुद्धा
त्या ठिकाणी आठवण आल्यानंतर केवढं आपल्याला मोठं केलं, किती आपल्याला ताकद दिली, किती आपला सन्मान वाढवला, ह्याचा डोळ्यासमोर ते चित्र आल्यानंतर आपल्या सुद्धा जीवनाचं त्या एका परिसामुळं सोनं झालं. खऱ्या अर्थानं परिस म्हटलं तर काय वाव होत नाही. अशा माणसाच्या सानिध्यात मला 20-25 वर्ष गाडीत बसून सारथ्य करण्याचं जे भाग्य मिळालं ते कुणालाही मिळणार नाही. मी म्हणत नाही मी लढाऊ कार्यकर्ता आहे, मी लढत आलेलो कार्यकर्ता आहे. कुणाच्या आद्यात नाही, कुणाच्या मध्यात नाही, तोंडावर बसलेली माशी सुद्धा आणता येत नाही असला मी कार्यकर्ता नाही. नुसतं बसणार जायचं, जाऊन रोज बसणारा नाही मी कार्यकर्ता. त्यांचं काम करणारा, त्यांना जीवाला जीव देणारा आणि त्यांच्यासाठी प्राणाची बाजी लावण्यासाठी सदैव तयार असणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे अजून सुद्धा प्रशांत मालकांना पुढच्या काळामध्ये आमदार करण्यासाठी वाटेल ते, मला आता 77 वर्ष पूर्ण होत आहेत, पुढच्या काळात सुद्धा शेलार मामासारखं त्यांना आमदार करण्यासाठी, मालकाच्या आठवणीसाठी, मालकाच्या उपकारासाठी, मालकाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी कृतज्ञता भावनेनं त्यांच्या पाठीमागे उभा राहण्याची माझी इच्छा. त्यांनी सुद्धा अतिशय धडाडीनं राजकारण करावं ही अपेक्षा. आता त्यांचे काय डावपेच असतील, स्ट्रॅटेजी राजकारणातली असेल, ते त्यांना त्याप्रमाणे ते करतील, पण त्यांच्या पाठीमागे राहून त्यांना सहकार्य करण्याची एक अपेक्षा आहे पुढच्या काळामध्ये, आयुष्याच्या काळामध्ये. तर अशा पद्धतीनं आज आपण मालकांच्या अनेक दुर्मिळ अशा आठवणी माने सरांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तालुक्याच्या विकास कामामध्ये मालकांचा भाग आणि माने सरांनी दिलेली साथ, माने सरांनी घेतलेल्या निर्णयाला मालकांनी पाठिंबा दिलेला, हे सगळं आपण मला वाटतं थोड्या प्रमाणात जाणून घेतले. कारण एवढा मोठा कार्यकाळ जर असेल तर हे आज पण आपल्याला काही वेळेचे बंधनं पाळावं लागणार आहेत. पुढच्या काळामध्ये आणखी एखादी आपण मुलाखत घेऊन त्यातून काय प्रसंग घेण्याचा प्रयत्न करू. मला तुमच्याबद्दल एक अभिमान वाटला की गसगावडे साहेब, मी काही कुणाकडे माझं ज्ञान पंचाज्ञा म्हणणारा माणूस नाही. मालकाबद्दल असणाऱ्या भावना अनंत आहेत, त्यांच्या ऋणातून मुक्त होणं अशक्य आहे. पण तुम्ही माझी मुलाखत घेतली आणि मला माझ्या म्हणजे अंतःकरणाला कुठंतरी एक वाट करून दिली, स्मृतीला जागृती करून दिली, ह्याचं मला तुमच्याबद्दल अभिमान आहे. आणि तुम्ही तालुक्यात करताय हे खरोखर मालकांचं कार्य शेवटच्या माणसापर्यंत गेलं पाहिजे. कारण ह्या दुर्मिळ आठवणी ह्या नव्या पिढीला माहिती नाहीत. अशा ह्या अनेक आठवणी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेक आठवणींपैकी काही आठवणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. राहिलेल्या आठवणी सुद्धा आपण कधीतरी पुढे घ्या लोकांपर्यंत. हा जुना राजकीय इतिहास मालकांच्या आठवणीतून, या जुन्या लोकांच्या आठवणीतून आपण त्यातून जागरूक करण्याचा प्रयत्न करू. आणि माने सर, आज तुम्ही आम्हाला भरपूर वेळ दिला आणि मालकांचा जो अपरिचित नव्या पिढीला माहीत नसणारा इतिहास असेल, त्या काळातली कामं असतील, लोकसंपर्क असेल, हे सगळं सांगून नवीन माहिती देण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तुमचं आम्ही आभारी आहोत. ठीक आहे. मालकांना या ठिकाणी मी अंतःकरणपूर्वक या ठिकाणी त्यांना अभिवादन करतो आणि तुम्ही दिलेल्या संधीबद्दल तुमचंही धन्यवाद मानतो. अशीच संधी आमच्यासारख्या कार्यकर्त्याला दिल्यानंतर आम्हाला सुद्धा आनंद वाटतो. तेव्हा तुमचं हे कार्य चांगलं आहे. मालकाच्या स्मृती जागवणं या तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं आणि नवीन पुढाऱ्यांना मार्गदर्शन होणे या दृष्टीनं महत्वाचे आहे. ते तुम्ही करताय. मालकाचं मार्गदर्शन, थॉट्स, विचार काय होते, समाजकार्य काय, ते तुम्ही करताय, त्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण.